कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजच्या या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. तर गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपलं पुढचं वर्ष असंच भक्तीमध्ये वाढ होत वृद्धंगत होत जावो हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना. तर आजचा जो टॉपिक आहे, टॉपिक पण आपण नॉर्मली 1 जानेवारीला बरेच जण न्यू इयर रिझोल्युशन्स घेतात. हे करणार, ते करणार, एक्सरसाइज करणार, कुठं काही स्पिरिच्युअल पण काही हे असतील रिझोल्युशन्स. तसंच आपलाचा हा मराठी नवीन वर्ष आहे. तर आपले म्हणजे माझी तरी भक्तीमध्ये चांगली प्रगती व्हावी यासाठी टॉपिक पण तसंच घेतला आहे. 6 टिप्स फॉर बूस्टिंग युअर भक्ती लाईफ. आपली भक्ती वाढण्यासाठी बूस्टर. आता सगळ्यांनी 2-2 घेतले असतील करोनाचे डोस, आता 3रा घ्यायला सांगतात बूस्टर कशासाठी? ऑलरेडी आता 2 डोस घेऊन सुद्धा आपली इम्युनिटी तयार झालेली असते, अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. पण बूस्टर दिला की ते अजून वाढतात, मग जेणेकरून आपलं प्रोटेक्शन चांगलं होतं करोनाच्या व्हायरसपासून. तसंच आहे, हे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्यात 6 टिप्स सांगितलेल्या आहेत भक्ती वाढवण्यासाठी. तर ह्या जर आपण फॉलो केल्या तर आपली भक्तीमध्ये आपली नक्कीच प्रगती होईल आणि आपलं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी मदत होईल. हे जे लेक्चर आहे ॲक्च्युली हे मी राधेश्याम प्रभू जे आहेत पुणे टेम्पलचे, त्यांचं एक लेक्चर आहे यूट्यूबवरती. ते ऐकून मी त्यातनं काही पॉईंट्स काढलेले आहेत. आता तुम्ही ते ऐकू शकता. त्यात आणि यात बराच फरक जाणवेल तुम्हाला, म्हणजे क्वालिटीमध्ये. त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे, पण मी माझ्या परीनं ते सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तसं खरंच सांगायचं गेलं तर इथंच बसून व्यासासनावर बसून सर्वांसमोर बोलण्याची खरंच माझी पात्रता नाही आहे. पण एक वरिष्ठांचा आदेश आणि एक आपली सेवा करण्याची एक संधी, ह्या भावनेने मी तुमच्यासमोर माझे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन उपदेशामृत, श्री उपदेशामृत यामध्ये प्रभुपादांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत भक्तीमध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. त्यातला जो 3रा श्लोक आहे त्या श्लोकावर आधारित हे आजचा जे पॉईंट्स आहेत, 6 पॉईंट्स आहेत ते आहेत. तो श्लोक असा आहे, उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संगत्यागोत्सतो वृत्ते षड्भिर्भक्ती प्रसद्यते. ह्याच्यामध्ये 6 गोष्टी दिलेल्या आहेत की 6 गोष्टी केल्याने आपली भक्तीमध्ये कशी वाढ होऊ शकते. तर प्रभुपाद म्हणतात की आपण म्हणजे इथं जे बसलेलं आहोत सर्वजण आपण एकतर गृहस्थ आहोत नाहीतर स्टुडंट लाईफमध्ये आहोत. तर याच्यामध्ये आपल्या एस्पेशली गृहस्थ लाईफमध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, 2 आपल्या ड्युटीज. एकतर आपलं जे भौतिक अस्तित्व आहे ते आपल्याला योग्य मार्गांनी आपल्याला ते मेंटेन करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला भक्ती पण जोपासायची आहे. म्हणजे मटेरियल लाईफ पण आपल्याला बॅलन्स करायचं आहे आणि भक्ती लाईफ पण. तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि मटेरियल लाईफ जे आहे म्हणजे भौतिक जे आपलं जीवन आहे ह्याला कंडिशनल ड्युटी म्हणतात आणि जे आध्यात्मिक जीवन जे आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल ड्युटी. तर याला मला काही मराठी शब्द सापडले नाहीत, त्यामुळे मी आहे तेच शब्द सांगतोय. जे आपलं भौतिक जे जीवन आहे हे कंडिशनल ड्युटी आहे, बद्ध. पण आता एक ड्युटीच्या बाबतीत कसं म्हणायचं मला माहीत नाही. कंडिशनल ड्युटी म्हणलंय आणि स्पिरिच्युअल लाईफ ही आपली कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे. त्याला काय मराठी शब्द?
स्वाभाविक आपली ती ड्युटी आहे, आणि कंडिशनल म्हणजे आपली बद्ध अवस्थेमधली असलेली ती आपली ड्युटी आहे. तर का प्रभुपादांनी एवढं महत्त्व दिलेलं आहे भौतिक जे बाजू आहे आपल्या आयुष्याची? कारण प्रभुपाद काय म्हणतात, जर आपलं मन जर शांत नसेल तर आपण भक्ती तरी चांगली कशी करू शकतो? जर आपल्या भौतिक गोष्टी किंवा आपल्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या जर व्यवस्थित आपल्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपलं मन स्थिर राहणार नाही, आणि आपलं जर मन स्थिर नसेल तर आपण भक्ती तरी कशी चांगली करू शकू? आणि मन आणि आपलं जे शरीर आहे हे दोन्ही जर स्टेबल असेल, चांगलं असेल, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने भक्ती करू शकतो. आणि आपण जर बघितलं, आज आपण आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये प्रत्येकजण काही ना काही प्रकारे म्हणजे आपल्या ज्या इस्कॉन जी संस्था आहे त्याच्यामध्ये आपण योगदान देत आहोत, आणि जे प्रभुपादांचं मिशन आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या जे काही आत्ताची परिस्थिती आहे, जे काही सिच्युएशनमध्ये आपण आहोत त्याप्रमाणे आपण योगदान देत आहोत. प्रत्येकाला आपली फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये मुलं आहेत, हजबंड वाईफ आहेत, बाकीचे सासू सासरे आई वडील असतात, जॉब आहे किंवा बिझनेस आहे. पण या सगळ्या गोष्टी सांभाळत आपल्याला बाकीच्यांनाही मार्गदर्शन करायचं आहे, बाकीच्यांना प्रचारही करायचा आहे, बाकीच्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला मार्गदर्शन देता आलं पाहिजे. तसंच आपल्याला भागवतम किंवा भगवद्गीता याचंही वितरण करायचं असते. नंतर मधल्या पिरियडमध्ये, स्पेशली करोनाच्या पिरियडमध्ये आपल्याकडे बरंच ऑनलाईन प्रिचिंगसुद्धा झालं. प्रभूजींनी आपले रेग्युलर जे वीकली क्लास होता तो ऑनलाईन घेतला, जपा टॉक दिले, किंवा आपण एकादशीच्या दिवशी एकत्र जप करतो, अजूनही करतोय. आणि स्पेशली माताजी ज्या आहेत त्यांनी माताजींसाठी ऑनलाईन भगवद्गीतेचा कोर्स पण घेतलेला आहे. तर हे आपण आपलं जे भौतिक जीवन आहे ते सांभाळत सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. आणि ते फार महत्त्वाचं आहे की आपल्या भौतिक गोष्टी सांभाळत आपण हे आपलं आध्यात्मिक जीवन जे आहे ते व्यवस्थित पार पाडलं पाहिजे. आणि हे जे आपले जे फॅमिली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे काही गैरसमज होऊ नयेत, आपली फॅमिली स्थिर राहावी, काही भांडणं नकोत, काही मिसअंडरस्टँडिंग्स म्हणजे गैरसमज नको कुणाचे, किंवा काही अडचणी पण नको. हे सगळं सांभाळत आपल्याला आपली भक्ती किंवा साधना करायची आहे, आणि प्लस कृष्ण भावनेचा प्रचारही करायचा आहे. यासाठी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर जे आता जो आपण श्लोक म्हणलो त्याच्यामध्ये 6 गोष्टी आहेत, त्यातल्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या अनुकूल वृत्ती आहेत, फेवरेबल ॲटिट्यूड्स. त्या कुठल्या आहेत? उत्साहात, निश्चय, धैर्यात आणि तत्त कर्म प्रवर्तन. ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या आपल्या भक्तीसाठी अनुकूल गोष्टी आहेत किंवा अनुकूल वृत्ती आहेत आपल्या. आणि जे शेवटच्या 2 गोष्टी आहेत, संगत्याग आणि सतोवृत्ती, हे आपल्या वर्तणुकीचे पैलू आहेत किंवा आपल्याला आचरणातून, भक्तांनी आपल्या आचरणातून ते फॉलो करायचे आहेत. हे बाह्य दृष्टीनं आपल्याला दाखवता आलं पाहिजे. तर आपण एक गोष्टीचा अर्थ समजून घेऊया की याचा अर्थ काय आहे. पहिलं म्हणजे उत्साहात म्हणजे काय? आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला खूप उत्साहात असतो, पण नक्की उत्साहाचा अर्थ काय आहे? की आपल्याला असं वाटतं की एखादा व्यक्ती फार ॲक्टिव्ह राहतोय किंवा उड्या मारतोय म्हणजेच तो उत्साहात आहे का? तर नाही. उत्साह, भक्तीमध्ये जर उत्साह म्हणलं तर भक्तीमध्ये उत्साह कशाला म्हणायचा की आपण जे भक्तीचे जे अंग आहेत ते त्याचं वर्धन होण्यासाठी जी आपल्यामध्ये उत्सुकता आहे त्याला आपण उत्साह म्हणतो. म्हणजे इगरनेस टू परफॉर्म द लिम्स ऑफ साधना विच एनहान्स भक्ती. आपली भक्तीची जे काही अंग आहेत, वेगवेगळे अंग असतात, आपली 9विध भक्ती आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ते करण्यासाठी आपल्यामध्ये उत्सुकता पाहिजे. मग काय करायला पाहिजे आपण? उत्सुकता आपण कशी दाखवणार? की सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. किती वाजता? प्रभुपादांनी टाईम सांगितला आहे कितीला उठायचं? 4च्या आधी उठायला पाहिजे, ॲटलिस्ट 4ला तरी. आणि त्यासाठी मग लवकर झोपलंही पाहिजे,
रोज आपल्या 16 माळांचा जप केला पाहिजे. शक्य झालं तर सकाळी ब्रह्ममुहूर्तात करण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. ॲटलिस्ट सकाळच्या वेळेस जेवढं होईल तेवढं चांगलं आहे. आणि रोज आपल्याला मंगल आरती, नरसिंह आरती, तुलसी आरती म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राधेश्याम प्रभू म्हणतात यापैकी एखादी आरती जर नाही करता आली किंवा मॉर्निंग प्रोग्राम नाही करता आला तर कमीत कमी इव्हिनिंग आरती तरी करायला पाहिजे. आणि भागवतम रीडिंग, स्क्रिप्चर्सचं रीडिंग जे आहे, आपले जे भागवद्गीता किंवा भागवतम ह्याचं रेग्युलर आपण वाचन केलं पाहिजे. हे झालं उत्साह. निश्चय, निश्चय म्हणजे काय? कन्व्हिक्शन किंवा खात्री. खात्री कशाची? की कृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत ह्याची खात्री पाहिजे आपल्याला. किंवा आपण जे भक्ती मार्गावर आहे किंवा भक्ती करतोय ह्याच्यातून आपल्याला भक्तीचं जे अल्टिमेट गोल आहे, कृष्णाची प्राप्ती किंवा भगवंताची प्राप्ती, ही आपल्याला मिळणार. ह्याचं कन्व्हिक्शन पाहिजे, खात्री पाहिजे. आणि दुसरा अर्थ त्याचा काय होतो की आपला विश्वास पाहिजे, ह्याच्यावरती पूर्ण विश्वास पाहिजे. कशावरती विश्वास पाहिजे? की मी जर कृष्ण भावनाभावित झालो किंवा मी कृष्ण भक्ती केली तर माझं आयुष्यामध्ये पूर्णत्व मिळेल, माझ्या आयुष्याचं परफेक्शन मिळेल, ही मला स्वतःला खात्री पाहिजे. की ह्याच्यापेक्षा जास्त परफेक्शन किंवा पूर्णत्व दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने येणार नाही ह्याची खात्री पाहिजे. काय असतं, आपल्याला जर ह्या गोष्टीची खात्री असेल ना किंवा विश्वास असेल या गोष्टीत, तर आपण आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करायला लागतो भक्तीच्या. जसं आता शाळेत असताना अभ्यास काही मुलं फार एकदम मन लावून करतात. का? कारण त्यांना कोणीतरी बिंबवलेलं असतं किंवा त्यांना कुठेतरी खात्री पटलेली असते की मी जर अभ्यास केला तरच मला चांगले मार्क मिळतील आणि मला जर चांगले मार्क मिळाले तर मला पुढं चांगलं एज्युकेशन घेता येईल, चांगली डिग्री घेता येईल आणि यातून मला चांगलं आयुष्य मला जसं हवं आहे तसं जगता येईल. ही खात्री आहे. आज म्हणजे ॲक्च्युअली आपण जर बघितलं तर हे जे मटेरियलिस्ट किंवा नॉन डिव्होटी लोक आहेत ह्यांना ठीक आहे भक्तीच्या गोष्टीत नसते, पण काही भौतिक गोष्टी इतकी दृढ खात्री असते ना, विश्वास असतो की ते बरोबर त्या पद्धतीनं करतात त्या गोष्टी. जसं आता कुणाला जॉब करायला आवडतं किंवा काही खूप कष्ट घेतात लोक आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी. का बरं? कारण त्यांना खात्री आहे की पैसे मिळाले तरच मला सुख मिळणार आहे आणि मी काम केलं तरच मला पैसे मिळणार आहेत. हा जो विश्वास आहे त्यांचा ह्या सिस्टीमबद्दलचा, तो विश्वास त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला भाग पडतो. तर जसं ह्या भौतिक लोकांना ह्या भौतिक गोष्टीमध्ये विश्वास आहे, खात्री आहे, तसं आपल्याला कृष्ण भावनेमध्ये तितकाच विश्वास राहिला पाहिजे. आता काही फॅमिलीमध्ये एक सेम प्रोफेशनची लोक असतात बरीचशी, त्यामुळे त्या लोकांना वाटतं की आपली पुढची पिढी आहे त्याच प्रोफेशनमध्ये यावं. जसं बऱ्याचदा डॉक्टरांच्या बाबतीत होतं, आई वडील डॉक्टर, भाऊ बहीण डॉक्टर, काका बरेच जण डॉक्टर असतात घरामध्ये. तर जनरली वाटतं आई वडिलांना की आपल्या मुलांनाही डॉक्टर व्हावं आणि आपला बिझनेस पुढं डॉक्टरकी सांभाळावी. तसं कृष्णाचे जे भक्त आहेत त्यांचा काय म्हणजे त्यांचा जो विश्वास आहे तो कसा असला पाहिजे? तो कृष्णावरती विश्वास असला पाहिजे. तर हे झालं निश्चय. आणि तिसरं जी गोष्ट आहे, टीप आहे ती धैर्य. धैर्य म्हणजे काय? की जे आपण भक्तीचे जे विविध अंग आहेत त्याचं जे आपण म्हणजे अंमलबजावणी करतो त्याच्यामध्ये आपण कुठंही कमी पडायला नको किंवा मंद व्हायला नको. आणि जरी आपलं जे गोल आहे, जे आपलं ध्येय आहे ते मिळण्यासाठी जरी विलंब होत असेल तरी त्याच्यामध्ये आपण कधीही कमी पडायला नको. लोकांचं काय, आपलं कसं होतं की आपण भक्ती करायचं जेव्हा चालू करतो किंवा जप करायला चालू करतो, आपण ऐकले सगळीकडे बघतो मंदिरांमध्ये गेलं की चॅन्ट अँड बी हॅपी. आपण भरपूर दिवस चॅन्ट करतो पण आपल्याला तो हॅपी जो पार्ट आहे तो काही कधी अनुभवायला मिळत नाही किंवा आनंद कधी आपल्याला त्यातला मिळत नाही. मग आपल्याला असं वाटतं की कदाचित मग ह्यात खरंच आनंद आहे की नाही, म्हणजे आपला विश्वास राहत नाही तेवढा. तर धैर्य म्हणजे काय की पेशन्स ठेवले पाहिजेत, आपण तेवढं संयम बाळगला पाहिजे. आणि याच्यासाठी भागवतमध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत की धैर्य म्हणजे काय किंवा कसं असलं पाहिजे. एक आहे आंब्याचं उदाहरण दिलेलं आहे
जर आपल्याला आंबा खायची इच्छा असेल किंवा आंबा खावासा वाटत असेल तर धैर्य कसं का ठेवलं पाहिजे? मग आपल्याला कोणीतरी एक आंब्याची कोय, सीड जे म्हणतात ती कोय मिळाली देईल, मग ती कोय आपण ते जमिनीमध्ये पुरणार, त्याला खत पाणी घालणार, मग ते हळूहळू त्याचं छोटंसं रोपटं येईल, नंतर झाड वाढणार, त्याला खत पाणी घालतच राहावं लागणार, मग हळूहळू नंतर मोहर येतो, त्याचा पण तो सीझन असतो, त्या सीझनमध्ये मोहर येणार, नंतर कैरी येणार आणि नंतर मग पिकल्यानंतर तो आंबा तयार होतो आणि त्यानंतर मग आपल्याला आंबा खायला मिळेल. तर आंबा जर खायचा असेल तर आपल्याला हे पेशन्स किंवा संयम आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तसंच जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला दूध प्यायचं आहे तर दूध आपण असंच नाही पिऊ शकत. आजकाल मिळतं ते डुप्लिकेट भेसळयुक्त, म्हणजे त्यात दूधच नसते, पांढरं पाणी म्हणावं लागेल किंवा केमिकल, तसलं पिऊन आपलं मग त्रास होतो, कॅन्सर होतोय. तर जर आपल्याला दूध पाहिजे असेल तर आपल्याला गाई सांभाळली पाहिजे, नंतर गाईला म्हणजे आपण म्हणतो ना गाभण राहिली पाहिजे, त्यानंतर मग वासरू होणार आणि त्यानंतर मग आपल्याला दूध काढता येते. दूध काढल्यानंतर मग आपण ते दूध काढतानाही ते राधेश्याम प्रभू खूप चांगलं सांगतात की ते पाय बांधायला लागतात, नाहीतर आपल्याला लाथ खावी लागते. आणि मग ते दूध काढायचं, तापवायचं, त्यात साखर टाकायची, कृष्णाला ऑफर करायचं आणि मग ते दूध प्यायचं. एवढा पेशन्स पाहिजे आपल्याला दूध प्यायचं जर असेल. आणि तिसरं उदाहरण आहे फायरवूड किंवा सरपण. जर आपल्याला प्रसाद बनवायचा असेल आणि भगवंतांना ऑफर करायचा असेल तर आपल्याला कुणीतरी बाबा समजा फायरवूड म्हणजे सरपण दिलं, तर मग आपल्याला धान्य आणलं पाहिजे, ते शिजवलं पाहिजे. शिजवताना मग ॲक्च्युली आयडियली चुलीवरती शिजवलं पाहिजे भगवंतांसाठी किंवा आपल्यासाठी पण सगळ्यात जास्त चांगली पद्धत कुठली तर चुलीवर शिजवलेलं अन्न. मग ते शिजवताना धूर जातो, म्हणजे आपल्याला फुंकर घालावं लागते, धूर येतो, डोळ्यांमध्ये आगाग होती, हे सगळं सहन करून मग ते अन्न बनतं. मग परत ते ऑफर करायचं आणि मग खायचं. ऑफर करेपर्यंतही कधी कधी आपल्याला दम नसतो. तर एवढ्या सगळ्या प्रोसेससाठी आपल्याला संयम किती ठेवायला पाहिजे. आणि आजकाल आपण बघितलं तर बाहेर बोर्ड दिसतात चुलीवरचं जेवण. लोकांना आता आधी कसं होतं, इन्स्टंट फास्ट फूड पाहिजे होतं, आता फास्ट फूड खाऊन खाऊन कंटाळा आला. कंटाळा नाही आला, ॲक्च्युली आनंदच मिळत नाही आहे. ज्या गोष्टीसाठी पटकन खाऊन पटकन आनंद मिळेल असं वाटतं, पण नाही. आता चुलीवरचं वेगळ्या पद्धतीने खाऊ, चुलीवरचा वडापाव गुळाचा चहा, ज्या गोष्टी आधी आपल्या बंद झालेल्या आहेत, चांगल्या नाहीत म्हणून बंद केल्या लोकांनी, आता ते परत रिव्हर्स. असंच काही दिवसांनी लोक परत वैदिक जीवनाकडे आकर्षित होतील, चांगली गोष्ट आहे. राधेश्याम प्रभू म्हणतात की ॲक्च्युली आता कसं आहे, पटकन लोकांना पाहिजे म्हणून ते गॅसवर वगैरे करतात. तर त्यांचं म्हणणं आहे की ॲक्च्युली पापड जे आहे, पापड आपण गॅसवर नाही भाजू शकत, पण ते म्हणतात तरी लोक भाजतात, प्रयत्न करतात, कसं तरी भाजतात, पण ते पौष्टिक नसतंय म्हणे. चुलीवरचे किंवा जो चुलीचा जो कोळसा असतो त्याच्यावरती जे आपण भाजल्यानंतर आपल्याला जे चव पण बदलती आणि त्याचं म्हणजे पौष्टिकता पण कमी होती. तर प्रभुपाद एक उदाहरण देतात की ते पक्षी जे असतो ना, पक्ष्याचं अंड जे आहे ते ह्याच्यात जातात समुद्रामध्ये. तर त्या उदाहरणात आपल्याला धैर्याचं शिकवण सांगतात प्रभूजी की जे समुद्र जो आहे, समुद्र म्हणजे माया आहे, माया. आणि ते जे पक्षाची जी अंडी त्या समुद्र घेऊन गेलेला आहे ते म्हणजे आपली कृष्ण भावना किंवा कृष्ण भक्ती आहे, समुद्र मायाने आपली घेतलेली आहे. आणि ते बर्ड म्हणजे आपण आहोत सर्व. आणि आपण काय करतोय की ते ते पक्षी काय करत असतोय, ते चोचीनं समुद्राचं पाणी दुसरीकडे नेऊन टाकत असतो ते अंडी मिळवण्यासाठी. पण त्यातनं काय होणार आहे का ॲक्च्युली? तसं प्रॅक्टिकली बघितलं तर नाही होणार. पण त्या पक्षाचं दृढता किती आहे, धैर्य किती आहे की ठीक आहे, ती होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे, पण मी माझे प्रयत्न तरी करत राहणार. तर तसंच आपण सुद्धा त्या पक्षासारखं जर आपण रोज, आता पक्षी ते समुद्राचं पाणी थोडं काढून बाहेर टाकतोय, आपण काय करणार, आपली साधना व्यवस्थित करणार, रोज चॅन्टिंग व्यवस्थित करायचं, रोज मंगल आरती मॉर्निंग प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करायचा, नंतर आपलं रीडिंग करायचं, भगवद्गीता रीडिंग किंवा भागवतम रीडिंग. हे जर आपण त्या पक्षासारखं करत राहिलो रोज, तर काय होतं, जसं पक्षाला मदत करण्यासाठी गरुड आले तसं आपल्यालाही मदत करण्यासाठी गरुडासारखे आपल्यासाठी कोण येतील, प्रभुपाद येतील. गरुड म्हणजे कोण आहेत, प्रभुपाद किंवा श्रीमती राधाराणी. आपले प्रयत्न बघून आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदतीला प्रभुपाद किंवा बाकी इतर आचार्य श्रीमती राधाराणी या येतील आपल्याला. आणि त्या
आपण नाही काढू शकत ते अंडी, म्हणजे जसं आपली कृष्ण भावना आहे या मायेतून, आपण मायाशी नाही लढू शकत. कारण स्वतः भगवंत म्हणतात माया पण त्यांचीच एक शक्ती आहे आणि आपण भगवंतांच्या शक्तीशी नाही लढू शकत. तर भगवंतांचे जे भक्त आहेत किंवा श्रीमती राधाराणी ज्या आहेत त्या आपल्याला ती आपली कृष्ण भक्ती जी आहे मायाकडे गेलेली ती आपल्याला आणून देईल आणि आपण भगवत धामात जाऊ. ॲक्च्युली माया इथंच राहणार आहे, आपल्याला फक्त आपली कृष्ण भक्ती करायची आणि आपल्याला इथून जायचं आहे. आपल्याला मायाशी युद्ध करायचं नाही आणि आपल्याला लढाई करून त्यात जिंकायचंही नाही आहे. माया इथंच राहणार आहे, आपल्याला निघून जायचं आहे. तर अशी दृढता आपल्याला ठेवता आली पाहिजे. आणि आपल्याला म्हणजे आपण मायाशी आपण म्हटलं नाही युद्ध करू शकत नाही, आपण थकून जाऊ. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ॲक्च्युली सिंपल गोष्टी आहेत म्हणजे नवविधा भक्तीमधल्या, त्या आपण जर व्यवस्थित फॉलो केल्या तर आपण भगवतधामात जाऊ शकतो. बऱ्याच जणांना वाटतं की खूप काही गोष्टी करायला लावतात इस्कॉनमध्ये आल्यावर, खूप डिमांडिंग आहेत, मागणी करतात काय काय. पण प्रभूजी उदाहरण देतात ध्रुव महाराजांचं. ध्रुव महाराजांनी तपस्या केली. कशी तपस्या केली? पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसातून एकदा ड्रायफ्रुट्स फक्त खाल्ले. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसातून एकदा गवत खाल्लं, गवत. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून एकदा काय? पाणी. मला वाटतं 1 थेंबच घ्यायचे त्याने, जास्त पण नाही पाणी घ्यायचे. आणि चौथ्या महिन्यात तर 12 दिवसातून काय? हवा, फक्त हवा. आपण तर मरूनच जाऊ याच्या आधीच, शक्यच नाही. एवढी दृढ भक्ती केलेली आहे आधीच्या भक्तांनी आणि भगवंतांची प्राप्ती पण केलेली आहे. पण आपल्याला बघा किचन टीम आपली कसली स्ट्रॉंग आहे, इतका स्वादिष्ट प्रसाद असतो, आपल्याला वेगवेगळे व्यंजन खायला मिळतात आणि तरीसुद्धा आपल्याला वाटतं की भक्ती फार अवघड आहे. तर अवघड काही नाही, फक्त काय आहे आपला संयम, पेशन्स कमी पडतायत आणि आपला जो निर्धार आहे तो कमी पडतोय. की आपल्याला असं फेतच नाही आहे की भक्ती केली पाहिजे, की आपण मला करायची आहे भक्ती. आणि ह्या जसं प्रभुपाद म्हणतात की एवढं एकच आयुष्य मला द्या, म्हणजे तुम्ही भगवत धामात, भले कुठल्याही आश्रमात असो, तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असो, फक्त हे आयुष्य मला द्या. पण आपल्याला एवढ्या अनुभवातून आपण शिकतच नाही की आत्तापर्यंत प्रयत्न करत आलो आहे आनंदी राहण्यासाठी किंवा आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी मिळवून आयुष्य जगण्यासाठी, स्टील आपण अनसॅटिस्फाईड आहे किंवा अनहॅपीच आहे, आपण दुःखीच आहे. आणि तरीसुद्धा आपल्याला प्रभुपादांच्या किंवा जे काही आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितले त्याच्यावर विश्वासच बसत नाही, म्हणून आपण भक्तीमध्ये आपली प्रगती होत नाही. तर जे डिटर्मिनेशन आहे, निर्धार जो आहे, निश्चयामध्ये 2 गोष्टी येतात ॲक्च्युली. एक येतो कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास, आणि दुसरं म्हणजे डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार. कॉन्फिडन्स कशामध्ये पाहिजे आपल्याला? तर कृष्ण भावना जी आहे हे जर मी व्यवस्थित केली, पार पाडली भक्ती, तर माझ्या सगळ्या गोष्टीची कृष्ण काळजी घेतील, मला कुठल्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही, हा विश्वास आपल्याला पाहिजे. तर मग काय होईल आपल्याला की आपलं जे हृदय आहे हे शुद्ध होईल आणि आपलं मन जे आहे हे शांत होईल आणि मग आपण कृष्णांप्रती समर्पित हो किंवा सरेंडर हो. आणि डिटर्मिनेशन म्हणजे काय? निर्धार पाहिजे की काही झालं तरी ह्या आयुष्यात मी भगवत धामात जाणार, बॅक टू गॉड हेड. जे प्रभुपादांनी आपल्याला एवढं पुस्तक दिलेलं आहे, जाऊ देवाच्या गावा, ते पुस्तक वाचत वाचत आपल्याला भगवत धामात जायचं आहे. तर त्या पक्षासारखी आपल्यामध्ये आपला निर्धार पाहिजे. किंवा पुंचरिका लोटा बाबा, एक वृंदावनमध्ये मला वाटतं एक मंदिर आहे, तर ते लोक म्हणतात की श्रीधामाचं मंदिर आहे. आणि कृष्ण जेव्हा वृंदावन सोडून जात होते त्यावेळेस कृष्ण जाताना म्हणले श्रीधामाला की मी येणार आहे, मी आयो रे, मी परत येणार आहे. तर ते हजारो वर्ष मग श्रीधामा त्यांची वाट बघतायत, पण त्यांनी म्हणजे हे नाही सोडला, धीर नाही सोडला. तर असा आपल्यामध्ये धीर असला पाहिजे. चौथी गोष्ट आहे तत्तत् कर्म प्रवर्तना. म्हणजे काय? आपली जी भोग करण्याची जी वृत्ती आहे ती पूर्ण त्यागायची आणि आपण जे आपलं जे ध्येय आहे, भगवंतांना प्राप्त करण्याचं जे ध्येय आहे
त्याच्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहायचं, एंडेवर करत राहायचं. आणि दोन जे गोष्टी आहेत ज्या आपल्या वर्तणुकाचे पैलू आहेत, त्यामध्ये काय आहे, तत्कर्म प्रवर्तन. त्याचं एक उदाहरण म्हणजे स्वतः श्रील प्रभुपाद. त्यांचं पण स्वतःचं म्हणजे सांसारिक जीवन होतं, पण त्यांनी ते सगळं सोडलं, वानप्रस्थ स्वीकारलं आणि पूर्णपणे समर्पित केलं. कशासाठी? जो कृष्णाचा जो संदेश आहे तो पूर्ण जगभर लोकांना देण्यासाठी. त्यांच्या गुरूंची तशी आज्ञाही होती त्यांना. आणि जे शेवटचे दोन जे पैलू आहेत आपल्या वर्तणुकीतले, संगत्याग म्हणजे वाईट संगत सोडणे आणि चांगली संगत अंगीकारणे. तर ह्याचं उदाहरण म्हणजे नारद मुनींनी भक्तिवेदांत जे होते त्यांचे संग केला आणि त्यामुळे दासीपुत्र होते, पण ते पुढच्या जन्मामध्ये नारद मुनी झाले. आणि सतोवृत्ती म्हणजे काय, की जे आपल्याला पूर्व आचार्यांचे जे पदचिन्ह आहेत त्यांच्या पदचिन्हावर आपण चालायचं आहे, किंवा त्यांचं जे त्यांनी जी आपल्याला शिक्षा दिलेली आहे ती आपण शिक्षा अंगीकारायची आहे, उच्च आचरण करायचं आहे. तर हे आपले 6 गोष्टी आहेत. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर आपली भक्ती नक्कीच बूस्ट होईल, किंवा आपल्या भक्तीमध्ये नक्कीच चांगली प्रगती होईल. पण त्यापूर्वी राधेश्याम प्रभू खूप चांगलं सांगतात की भक्ती म्हणजे काय, किंवा काय गोष्टी म्हणजे भक्ती नाही आहे, हे आपल्याला पहिलं कळायला पाहिजे. की भक्तीमध्ये ह्या गोष्टी केल्याने आपली भक्ती वृद्धांगित होणार, पण भक्ती म्हणजे काय आधी पहिलं ते तरी कळायला पाहिजे. मग पहिलं ते सांगतात की काय भक्ती म्हणजे काय नाही आहे. तर जे स्पेक्युलेटर्स असतात, म्हणजे अनुमान करणारी लोक असतात, भावनिक पद्धतीने अनुमान करणारी, ते म्हणजे भक्ती नाही. किंवा जे इमॅजिनेशन करतात, म्हणजे कल्पना विश्वात राहतात, काहीतरी असं असेल तसं असेल, देव म्हणजे असं असेल, किंवा आध्यात्मिक जगत असं असेल, किंवा नाहीच आहे म्हणतात बरेचदा हे जे स्पेक्युलेट करतात ते लोक आध्यात्मिक जग किंवा भगवंत आहेत असं काही मानतच नाहीत बऱ्याचदा. किंवा मेडिटेशन करत बसणे, शांत बसायचं. लास्ट आता मागच्या संडेला मी आणि आमचे काही हॉस्टेलचे मित्र आम्ही भेटलो. नॉन मेडिकोजच होते, हे मेडिकोजच होते सगळे. तर आमचा एक बॅचमेट म्हणजे आमच्या ग्रुपमधला एक जण इंग्लंडमध्ये, त्याशी आम्ही मग व्हिडिओ कॉल केला होता. तर तो सांगत होता की फार ताणतणावात आहे आणि आता मी पुढच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये तो येणार आहे भारतात. कशासाठी? विपश्यना करण्यासाठी. विपश्यनाबद्दल कुणाला माहिती आहे काय करतात तिथं? एक छोटंसं एक क्यूब असतोय, त्याच्यात शांत बसायचं नसतं, इकडं तिकडं बघायचं नाही, काय नाही, खायला पण थोडंसंच देतात, ते पण काय म्हणजे टेस्टी नसते, असं म्हणजे आपल्या प्रसादासारखं नसतं एकदम, म्हणजे त्याच्यात म्हणजे जस्ट ब्लँड म्हणतो ना, ब्लँड उकडलेलं, किंवा थोडंसं जस्ट मसाला थोडासाच, किंवा नाहीच टाकत आहे, खायचं, बोलायचंच नाही, काय मौन. किंवा हे म्हणजे मला वाटतं गौतम बुद्धांचं ती शिकवण आहे. आणि तसंच हे जैन धर्मामध्ये पण बरेच लोक मौन व्रत पालन करतात, बोलायचंच नाही काय. कशासाठी? आपले जे इंद्रिय आहेत ह्याचा पर्पज काय आहे? हे सगळं की इंद्रियांचं संयम आपल्याला करता आला पाहिजे. का करायचं संयम? कारण ह्यांना इंद्रियांचा योग्य वापर कसा करायचा हेच माहीत नाही. बरोबर आहे ना? त्यांना वाटतं की इंद्रियाचा जर आपण संयम नाही केला तर इंद्रिय सैरवैर होतील, म्हणजे काही आपल्या मागणी वाढत जाईल. पण प्रभुपाद काय म्हणतात की आपल्याला इंद्रिय संयम करणं. आपण म्हणतो ना की आपण आता ते 3 माकडं दाखवतात, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. पण आपल्याला जर समजा भगवंतांची स्तुती करायची असेल, करा ना, किती ती म्हणजे 24 तास करत राहा, चांगलीच गोष्ट आहे, भक्तीची गोष्ट आहे ती. किंवा तुम्ही प्रसाद सेवन करा, किंवा तुम्ही भगवंतांचं छान छान दर्शन घ्या. ह्याच्याने आपल्या मन पण तृप्त होतं आणि आपले भक्ती वाढण्यासाठी पण मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टी करणं म्हणजे भक्ती नव्हे. त्याला प्रभूजी म्हणतात हे सगळं कशासाठी करायचं? टू निगेट द निगेटिव्ह, म्हणजे नकारात्मक गोष्टी ज्या आहेत ना त्या नाकारण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या. कारण त्यांना करायचं काय हे माहीत नाही, म्हणून काय नाही करायचं हे माहिती आहे त्यांना, की शांत बसा. कारण त्यांना आपले जे इंद्रिय आहेत ह्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये कसं लावायचं हेच माहीत नाही. का? तर कारण ते भगवंतांना पूर्णपणे जाणत नाहीत किंवा मानत पण नाहीत.
त्यामुळे ह्या गोष्टी करणं म्हणजे भक्ती नव्हे. किंवा ह्याला कोणी गेले का काय ते कन्याकुमारीला, तिथे एक आपली साऊथ इंडिया यात्रा झाली होती, त्यावेळेस मला ते फार इच्छा होती, ते स्वामी विवेकानंदांचा एक हॉल आहे तिथं समुद्रामध्ये, तिथं जाऊन बघायचं. काहीच नाही तिथं, जाऊन शांत बसायचं नुसतं. कसं शक्य नाही ना, मन केंद्रित तरी कशावर करणार. आपलं जर एवढं मनावर ताबा असता की तिथं जाऊन शांत बसू, तिथं मग असं इथे घरी बसलो असतो ना आपण शांत, शक्य नाही येते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करून आपली काही भक्ती होत नाही, की ती भक्तीच नाही आहे का. तर भक्ती म्हणजे काय, तर भक्तीसाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भक्ती म्हणजे काय, तर कल्टिवेशन अँड प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी. कल्टिवेशन म्हणजे काय, जोपासणे. आता जे शेती करतात त्यांना माहिती आहे जोपासणं म्हणजे काय. समजा आपल्याला झाड लावायचं एखादं, समजा झेंडूचे आपण बी लावले, मग ते बी लावल्यानंतर हळूहळू त्याचं छोटंसं रोपटं येतं, मग त्याला कुंपण घालायला लागतंय, नाहीतर काहीतरी जनावरं येऊन ते खाऊन जाऊ शकतात. मग त्याला पाणी, खत हे सगळं घालायचं, आणि मग हळूहळू ते झाड होतं, त्याचं चांगलं मोठं, आणि मग त्यातला फुलं येतात. तर भक्ती म्हणजे आपण प्रिचिंगमध्ये पण बऱ्याचदा हा शब्द वापरतो, कल्टिवेशन. तर भक्तीमध्ये कल्टिवेशन म्हणजे काय, की आपण लोकांशी भेटायचं, भगवंतांविषयी सांगायचं, भगवंत कोण आहे, भगवंतांशी आपलं नातं काय आहे, आपण भक्ती कशी करायला पाहिजे. मग त्यांना आपल्या हा जो वीकली प्रोग्राम असतो त्याच्यासाठी इन्व्हाइट करायचं. किंवा आपण जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी घेतो, आत्मसाक्षात्काराचे विज्ञान, त्यासाठी त्या अशा कोर्सेससाठी आपण त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, आल्यानंतर त्यांना जप करण्यासाठी माळ दिली पाहिजे, त्यांच्याशी एक फ्रेंडशिप डेव्हलप केली पाहिजे, आणि मग हळूहळू अशा पद्धतीनं त्यांची भक्तीमध्ये वाढ होऊ शकते. याला म्हणतात कल्टिवेशन. आणि दुसरा शब्द काय वापरतात ते प्रॅक्टिकल. प्रभुपाद म्हणतात की भक्ती ही व्यावहारिक आहे. व्यावहारिक म्हणजे काय, की असं नाही की काहीतरी अशा गोष्टी सांगतात की ज्या गोष्टी प्रॅक्टिकलच नाही आहेत, करूच शकत नाही. आपण ध्येय कसे ठेवायचे म्हणतो, व्यावहारिक पाहिजेत, की आपल्याला ते ध्येय गाठता आलं पाहिजे. तसं ही जी भक्ती आहे ह्याच्यामध्ये उदाहरण देतात, म्हणजे ह्याचं किंग म्हणजे आपले प्रतापरुद्र महाराजांचं. ते जेव्हा रथयात्रा होती याच्यामध्ये जगन्नाथपुरीमध्ये, आणि त्यांना चैतन्य महाप्रभूंना भेटायचं होतं, त्यांच्याकडनं म्हणजे मर्सी, त्यांची कृपा प्राप्त करायची होती. ते काय केलं, त्यांनी आधी बऱ्याच मार्गाने प्रयत्न केला, पण चैतन्य महाप्रभूंची त्याची काय भेट नाही झाली. मग ज्या दिवशी रथयात्रेची सुरुवात होती त्या दिवशी त्यांनी साधा वेश धारण केला, राजाचा नाही, साधा एक सेवकाचा वेश धारण केला, आणि जगन्नाथांच्या रथापुढे जाऊन ते झाडू मारायला लागले. तर ह्याला म्हणतात चैतन्य महाप्रभू तुच्छ सेवा. जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रतापरुद्र महाराज हे तुच्छ सेवा करतायत आणि ते कुठल्याही गोष्टीचा अभिमान नाही त्यांना, त्यावेळेस त्यांचंही हृदय पागळलं, आणि त्यांनी प्रतापरुद्र महाराजांना आलिंगन केलं, कृपा दिली. तर आपल्याला इस्कॉनमध्ये प्रभुपादांनी खूप प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत, ज्या आपण रेग्युलरली करू शकतो. सकाळी सकाळी आपण DT वर्शिप करू शकतो, त्याच्यामध्ये आपण भगवंतांचं ड्रेसिंग करू शकतो, आरती करू शकतो, सजावट करू शकतो, भरपूर गोष्टी आहेत, दर्शन करू शकतो. नंतर स्वतः श्रील प्रभुपादांनी प्रीचिंग केलं, पूर्ण जगभर त्यांनी फिरून प्रीचिंग केलं. आणि अर्जुनाने भगवंतांसाठी युद्ध केलं, किंवा हनुमानजी लक्ष्मणजींसाठी ते औषध आणण्यासाठी ते पर्वत घेऊन आले. बुक डिस्ट्रीब्युशन करू शकतो, आपल्याकडं प्रोग्राम असतो त्याच्या आधी लोकेश्वर कृष्ण प्रभू टाकतात, ह्या ग्रुपची ही सेवा आहे, त्या ग्रुपची जातानाची, म्हणजे आपल्याला वाइंडिंग अपची सेवा आहे, सेटअपची सेवा आहे, कुकिंग सेवा आहे, भरपूर सेवा आहेत. तर ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. भक्ती म्हणजे नुसतं येऊन मंदिरात येऊन बसलोय शांतपणे आणि भगवंतांकडे बघतोय, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि एकदम भावविभोर झालाय, ही भक्ती नाही. प्रॅक्टिकल गोष्टी करायच्यात आपल्याला भक्तीमध्ये. तर भक्ती ही प्रॅक्टिकल आहे आणि कल्टिवेशन. आणि ज्यावेळेस आपण ह्या भक्तिमय गोष्टी करतो त्यावेळेस ज्या आपल्या ह्या ज्या सांसारिक किंवा प्रापंचिक गोष्टी आहेत ना, मुंडेन ॲक्टिव्हिटीज, नॉनसेन्सिकल मुंडेन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे मूर्ख ज्या गोष्टी करत असतो आपण, त्या आपल्या हळूहळू कमी होतील. बऱ्याच वाटतं आपल्याला एवढं प्रयत्न करतोय पण मला हे बंद करायचं आहे ते बंद करायचं होत नाही, कारण आपलं
मंदिरामध्ये येऊन सेवा जास्त करत नाही. आपण जर सेवा नाही केली तर आपण हिथं नाही सेवा केली तर बाहेर जाऊन सेवा करायची. मग कुठली सेवा करायची आपण ठरवायचं आहे. तर आपण जर बघितलं ना, 2 टोकं आहेत. एक म्हणजे आपल्याला लोक जर पाहायला बघितले, एक भोगी वृत्तीचे लोक असतात. भोगी वृत्तीचे म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीत कसं एन्जॉय करता येईल हेच बघतात. आणि तुम्ही आता व्हॉट्सॲपवर बघत असाल, अशा लोकांचे मेसेज पण भारी असतात. आजचा दिवस शेवटचा असल्यावर का आनंद करा, म्हणजे इतका आनंद करा ना, प्रत्येक क्षणात आनंद करा. काही दुःखाची गोष्ट घडली ना, जाऊ दे रे, जाईल तो क्षण जाईल, लगेच पुढच्या क्षणात काहीतरी आनंदाची गोष्ट घडेल किंवा आपण आनंद म्हणजे उपभोग करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट काय, त्यागी लोक, ही भोगी झाली आणि त्यागी लोक काय करतात, आम्हाला ही भोगवृत्ती आवडत नाही, या गोष्टी आम्हाला पटत नाही, करायच्या नाहीत, निघून जातात हिमालयात. प्रॉब्लेम येतो आपल्यासारख्या लोकांचा. आपण काय करायचं? यांच्याकडे बघून असं वाटतं की असं तर नाही करायचं आपल्याला, ज्यांच्याकडनं आपण शिकू शकतो ते तर गेले हिमालयात निघून. म्हणून प्रभुपादांनी जे इस्कॉन स्थापन केलं ना, किंवा प्रभुपादांचं जे मिशन आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. की ज्यांना म्हणजे भक्ती म्हणजे काय आहे की ह्या जगामध्ये राहून आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत ना, आपल्याला भोगवृत्ती पण करायची नाही आहे आणि त्यासाठी ती नाही म्हणून आपल्याला हिमालयात पण जायचं नाही. इथल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व आपण भक्तीमध्ये वापरायच्या. जसं आता लोक पार्टी हॉल करतात. प्रत्येक हॉटेलमध्ये गेलं तर हॉल असतात, पार्टी हॉल. काय करतात जाऊन तिथं? खायचं प्यायचं, मजा करायची, डान्स करायचा, धिंगाणा करायचा, हेच म्हणजे त्या हॉलचा उपयोग आहे. पण तोच हॉल जर आपण सत्संग कार्यक्रमासाठी वापरला तर हे भक्ती झालं. किंवा इतक्या आता मोबाईल आहे, ॲडिक्शन झालं आहे मोबाईलचं. प्रोग्राम आता घ्यायला लागत आहेत डी ॲडिक्शनचे. म्हणजे काय लोकांचं स्क्रीन टाईम तुम्ही जर चेक केला तर तुम्हाला लक्षात येईल 8-8, 10-10 तास रोजचा स्क्रीन टाईम आहे. म्हणजे डोळे दुखत आहेत, मान दुखती. आता मानदुखीचे पेशंट इतके वाढलेले आहेत ना, आणि तुम्ही मोहनचंद्र प्रभूंना विचारा, म्हणजे डोळ्यांचे प्रॉब्लेम असलेले भयानक पेशंट वाढलेले आहेत. का? नजरच हलत नाही त्या स्क्रीनवरनं, नजर हलतच नाही. म्हणजे आता एक वेळेस असं वाटायला लागलं की टी व्ही बरा होता, ॲटलिस्ट लांब बसून तरी बघायचं. आता असं जवळ एक मुलगा बघितला होता मी, हैदराबादला गेलो होतो मी एका कामासाठी, हॉस्पिटलसाठी. आम्हाला ग्रॅनाइट आणायचं होतं, पैसे वाचतील म्हणून आम्ही ग्रॅनाइट आणायला तिकडे गेलो होतो. तर मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ना, तो IT मधला मुलगा होता, कॉलेज गोईंग मुलगा होता. आणि त्याच्याकडे त्यावेळेस जस्ट नवीन आयपॅड आलेलं होतं, आयपॅड होतं. मी डोळ्याने बघितलं सांगतो, तो कंटिन्युअस ते टेम्पल रन त्यावेळेस गेम फेमस होतो. तो खेळायचा बराच वेळ खेळायचा, मग थकला की शांत बसायचा, झोपायचा. आणि रात्री पण अपरात्री कधी उठलं ना ते शेजारीच ते आयपॅड ठेवायचं, उठायचा टेम्पल रन. बापरे, म्हटलं भीतीच वाटली म्हणजे असं बघून. ॲडिक्शन म्हणजे कधी असं वाटलं की या बाकीच्या ॲडिक्शनला काहीतरी आळा घालता येईल. हे काय घेऊनच फिरणार आहे तो. बरं, त्याला पब्लिकमध्ये करू शकतो, एकटा असल्यावर करू शकतो, काही कुठेही करू शकतो ना. ॲडिक्शन डेंजर आहे म्हणजे. तर आपली म्हणजे भक्ताची काय वृत्ती असते की ह्या ज्या भौतिक जगातल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत? भगवंतांच्या आहेत. मग त्या भक्ताच्या दृष्टीने कसं होतं, हे सर्व जे ऐश्वर आहे हे सर्व भगवंतांसाठी, आणि जी काही गरिबी असेल, पॉवर्टी आहे, ती मायासाठी. कारण उपभोक्ता करणारे भगवंत आहेत, आपण त्यांचे दास आहोत. आपलं कामच काय, त्यांच्यासाठी आपण सेवा करणार. दीक्षा दिल्यानंतर काय नाव येतं? दास, सो अँड सो दास. कारण आपलं ते म्हणजे मूळ स्वरूपच ते आहे. आणि भोगी वृत्ती म्हणजे कसं आहे की सगळं आपल्या स्वतःसाठी. म्हणजे प्रॅक्टिकली भोगी जे व्यक्ती असतात ना, चोर आहेत, चोर. कारण हे भगवंतांच्या गोष्टी आहेत, भगवंतांच्या सेवेत लावायच्यात. ते आपण स्वतःच्या सेवेसाठी वापरतो, म्हणजे आनंदासाठी वापरतो. म्हणजे आपण ते वापरणं म्हणजे आपण एक चोर असल्यासारखं आहे. जेव्हा भक्ती म्हणजे काय, जेव्हा हिरण्यकश्यपू प्रल्हाद महाराजांना विचारतात त्यावेळेस प्रल्हाद महाराज सांगतात मग भक्ती म्हणजे काय. अर्चनम कीर्तनम विष्णुस्मरणम, नाही, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, पादसेवनम अर्चनम वंदम, दास्यम साख्यम आत्मेय नैवेद्यम. हे जे नवविधा भक्ती आहे हे प्रल्हाद महाराजांनी सांगितलेली आहे. तर प्रत्येक ह्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल का? श्रवणमचं कोण आहे? परीक्षित महाराज. आणि कीर्तनम सुखदेव गोस्वामी. म्हणजे ते एकाच इव्हेंटमध्ये दोन बघा, एक जण सांगतायत ग्लोरीज,
म्हणून ते कीर्तनम, आणि एक जण ऐकतायत म्हणून ते श्रवणम. आणि वंदनमचे कोण आहेत? नाही, स्मरणम, विष्णू स्मरणम, प्रल्हाद महाराज त्यांनीच सांगितलं हे सगळं. नंतर पादसेवनम, लक्ष्मी देवी. नंतर अर्चनम, ऋतू महाराज. वंदनम, अक्रूरजी. नंतर दास्यम, हनुमान. साख्यम, अर्जुन. आणि आत्मनिवेदनम, बली महाराज. तर ह्या ज्या 9 भक्ती आहे, ह्या जर पद्धतीने आपण भक्ती केली तर आपल्या नक्कीच भक्तीमध्ये वाढ होईल, प्रगती होईल. आणि काही तेच म्हणलं म्हणजे एम्प्टी हॉल किंवा मेडिटेशनमध्ये ह्या गोष्टी नाही, आपण म्हणजे आनंदच मिळत नाही. मेडिटेशन करून काय आनंद मिळणार आहे? एक तर मेडिटेशन होत नाही ह्याचं टेन्शन येतं, मन एकाग्र होत नाही ह्याचं टेन्शन येतं, आणि त्यात कसला आनंद मिळणार आहे आपल्याला? महाराज सांगतात ना की भक्तीमध्ये आपण इथं सुद्धा टेन्शन येतं, एन्झायटी आहे प्रत्येकाला, पण जी भौतिक जगातली जी एन्झायटी आहे त्याने आपल्याला म्हणजे त्रास होतो, आणि भक्तीमध्ये जी एन्झायटी आहे त्यांनी काय होतं? प्युरिफिकेशन होतं, आपलं शुद्धीकरण होतं. म्हणजे इथं आपल्याला जो वर वाटणारा त्रास आहे त्याचा सुद्धा आपल्याला तसा फायदाच आहे. आणि उद्धवगीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात की त्यांचं रूप कसं आहे त्याप्रमाणे त्यांचं मूर्ती स्थापन केली पाहिजे, आणि त्या मूर्तीची आपण म्हणजे मूर्तीला समोर ठेवून भक्ती केली पाहिजे. आणि त्याच्या महत्त्वाचा भाग म्हणजे श्रवणम. श्रवणम फार महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यातून आपल्याला जे भगवंतांविषयीचं जे दिव्य ज्ञान आहे त्याची आपल्याला माहिती मिळते, आणि अधिकृत व्यक्तींकडून आपण हे श्रवण केलं पाहिजे. जसं ज्यावेळेस प्रभुपाद भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना भेटले होते त्यावेळेस त्यांचे जे म्हणजे ते भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरही प्रभुपादांना म्हणले होते की तुम्ही खूप छान पद्धतीनं ऐकता आणि तुम्ही लवकरच दीक्षा घेऊन म्हणजे पुढं प्रचार करायला पाहिजे. तसं रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे सुद्धा चैतन्य महाप्रभूंकडे जाऊन त्यांच्याकडून त्यांनी श्रवण केलेलं आहे. तर इव्हन स्वतः भगवंतांनी आपल्याला दाखवलेलं आपण उज्जैन यात्रेमध्ये बघितलंय, जे 64 अंग दाखवले होते विद्या ग्रहण करण्याचे, त्याच्यामध्ये स्वतः कृष्ण आणि बलराम सुद्धा संदीपानी मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी सुद्धा शिक्षा घेतली होती. आणि श्रवणमचं दुसरं एक महत्त्व काय आहे, तेच ऑथराइज गुरूंकडून आपण महत्त्वाचं म्हणजे श्रवण करायला पाहिजे. नंतर आत्मसमर्पण. आत्मसमर्पणाचं प्रभूजी काय सांगतात की आपण सरेंडर कसं पाहिजे आपलं आत्मसमर्पण, की मनामध्ये म्हणजे काही रिझर्वेशन्स न ठेवता, मनामध्ये काही इच्छा न ठेवता तरच मग आपली म्हणजे भक्तीमध्ये प्रगती होते, नाहीतर मग प्रगती होत नाही. कृष्णभावनेमध्ये आपली कृष्णभावना ही आपली आयुष्यामधली टॉपमोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे. आता आपण श्रवणमचं दुसरं एक आता काही दुसरे पैलू पण बघितलेले पाहिजे, की आपण आता काय होतं की कुणाकडनं ऐकायचं त्याबद्दल खूप छान सांगितलेलं आहे प्रभूजींनी, की बऱ्याचदा आता आपण लेक्चर्स ऐकतो कुठं? यूट्यूब, ISKCONDesirtree.com. पण काय होतं की बऱ्याचदा मग एखादं लेक्चर चालू करतो, तो टॉपिक आपल्याला नाही पटला की म्हणजे समजलं नाही, झालं लगेच दुसरं लेक्चर, ते नाही आवडलं किंवा समजतच नाही त्यांचं बोलणं, काहीतरी बोलण्याची पद्धत वेगळी असते, काही काही फास्ट बोलतात, काही काही एकदम उच्च लँग्वेज वापरतात, त्यामुळे आपल्याला कळतच नाही. मग कधी 5 मिनटं हे 5 मिनटं ते असं नुसतं आपण ह्याच्यावरनं त्याच्यावर लेक्चर पूर्ण कधी ऐकतच नाही. जेव्हा लेक्चर द्यायचं असतं ना त्यावेळेसच मग एक कुठलं तरी निवडावं लागतं आणि मग ऐकायला लागतं, नाहीतर असं जनरली ऐकायचं म्हटलं की नाही ऐकलं जातं. तर त्यांनी प्रभूजींनी हे सांगितलं, काही टिप्स दिलेले आहेत की काय कसं ऐकायचं यूट्यूबचं किंवा ऑनलाईन जे लेक्चर्स आहेत, की त्यांचं म्हणणं आहे की 30 मिनिट रोज श्रील प्रभुपादांचं लेक्चर ऐकलं पाहिजे, 30 मिनिट तरी रोज. आणि 30 मिनिट आपले जे आध्यात्मिक गुरु जे आहेत, इनिशिएशन आपण ज्यांच्याकडनं घेतलेले दीक्षा गुरु जे आहेत त्यांचं 30 मिनिट, 1 तास असं रोजचं श्रवण झालं पाहिजे. कारण हे 2 व्यक्ती आहेत ना आपल्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहेत. म्हणजे आज आपली जी काही भक्ती आहे ह्या 2 व्यक्तींमुळं आहे.
आणि जर आपण ह्यांच्याकडून नाही ऐकलं तर आपली प्रगती होणार नाही. मग 1 तास ऐकून झाल्यानंतर तरीसुद्धा आपली इच्छा असेल की नाही अजून ऐकायचं आहे, मला खूपच उत्साह असेल आपल्या भक्तीमध्ये, ऐकायचं आहे, तर मग त्यानंतर ते म्हणतात की आपण इतरांचे लेक्चर्स ऐकू शकतो. पण असं नाही की उगाच कुठलं या निवडलंय आपण असंच रँडमली आणि ह्यांचं ऐकू त्यांचं ऐकू असं नाही करायचं. 1 किंवा 2 किंवा मॅक्झिमम ते म्हणतात 3 तुम्ही लोक निवडा ज्यांचे आपल्याला लेक्चर ऐकायचे. तर ते कसे पाहिजेत, म्हणजे कुणाचे लेक्चर ऐकायचे की ज्यांचे ते जे लेक्चरमधनं सांगतात ना गोष्टी, टीचिंगचे आपल्याला सांगतात, शिकवणीचे देतात ना, आपल्याला सहजपणे ते समजतात. आता खूप कुणीतरी सांगतं की नाही ह्या महाराजांचे लेक्चर खूप छान असतात, आपण ऐकायला जातो पण आपल्याला काही कळतच नाही किंवा आपल्याला काही गोष्टी लक्षातच येत नाही, कारण आपला कधी त्यांच्याशी संबंध आलेला नसतो किंवा काही गोष्टी रेग्युलर न ऐकल्यामुळे आपल्याला कळत नसतात. तर असं पण मग उगीच कुणीतरी म्हणतंय म्हणून ऐकायचं नाही गरज. तर ज्यांचा आपल्या आयुष्यावरती प्रभाव पडतो, ज्यांचा ऐकल्याने आपल्या आयुष्यावरती प्रभाव पडतो, अशा लोकांचं ऐकलं पाहिजे. किंवा आपण त्यांचं ज्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली अप्लाय करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, अशा लोकांचं ऐकलं पाहिजे. नाहीतर एखादं खूप छान बोलतात, खूप मधुर बोलतात म्हणून ऐकण्यात काही पॉईंट नाही आहे. कधी कधी काय होतं, मग हे आपण जे ऐकतो ना, आपल्या भक्तीमध्ये वाढ होण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी शिकवण घेण्यासाठी ऐकत नाही, तर मग हे ऐकणं कशासाठी होतं, मनोरंजन, एन्जॉयमेंटसाठी. का ह्यांचं मी काय ऐकतो, मला आवडतं, आवडण्यासाठी नाही ऐकायचं. आपल्याला श्रवणम करायचं आहे, आपल्याला काहीतरी शिकवण मिळावी म्हणून, आपल्या भक्तीमध्ये काहीतरी वाढ व्हावं म्हणून. जर आपण मग मनोरंजनासाठी जर ऐकत राहिलो तर एका कानाने ऐकणार आणि दुसऱ्या कानाने सोडणार, आपल्यावर परिणाम काहीच नाही, त्याचा इम्पॅक्टच काय होत नाही. त्यामुळे मग तसं ऐकण्याला काय अर्थ नाही. दुसरी गोष्ट, ज्यांचं आपण म्हणजे आपले जे श्रील प्रभुपाद आणि गुरु सोडून आपण इतरांचे जे ऐकणार आहे, त्यांच्या म्हणजे जो काही गाभा असतो लेक्चरचा, त्याच्यामध्ये आपल्याला असं जाणीव झाली पाहिजे की ते आपल्याला परत प्रभुपाद आणि आपल्या गुरु महाराजांशी कनेक्ट करतायत. ह्या जर सगळ्या गोष्टी फुलफिल होत असतील तर मग आपण ते लेक्चर्स ऐकले पाहिजे. जस्ट ऐकायचे म्हणून ऐकले नाही. अल्टिमेटली आपल्याला प्रभुपाद आणि गुरु महाराजांचे लेक्चरवरती जास्त फोकस करायचा आहे. कधी कधी आपल्याला थोडंसं चेंज, किंवा महाराजांचे लेक्चर इंग्लिशमध्ये असतात, आपल्याला मराठीच ऐकायचं असेल, पण महाराजांचे बरेच डिसायपल असतात जे मराठीतनं लेक्चर देतात आणि त्यांच्या लेक्चरमध्ये परत त्याच गोष्टी येतात. त्यामुळे आपण जर तशा टाईपचे लेक्चर ऐकले तर जास्त चांगलं. तर भक्ती कुठं करायची, आता भक्ती कशी करायची, भक्ती म्हणजे काय हे आपण ऐकलं. तर आता आपण भक्ती कुठं करायची, सिम्पल आहे, इस्कॉनमध्ये जाऊन भक्ती करायची. का, तर कारण आहेत त्याला पण की इस्कॉनमध्ये म्हणजे भक्तीचे जे 9 विधा भक्तीचे म्हणतो, भक्तीचे जे वेगवेगळे अंग आहेत, पुढे येईलच ते, पण जे 64 अंग दिलेले आहेत भक्तीचे, भक्ती रसामृत सिंधूमध्ये 64 अंगामध्ये पहिले 5 आणि लास्ट 5 हे खूप महत्त्वाचे आहेत असं सांगितले त्यांनी. शेवटचे 5 मला आठवतात, पहिले 5 काही एवढे लक्षात नाहीत, शोधायचा प्रयत्न केला पण वेळ नव्हता आता. शेवटचे जे 5 आहेत मला वाटतं असोसिएशन आहे, चॅन्टिंग आहे, नंतर मथुरा वास आहे, डीटी वर्शिप आहे आणि हरिनाम सांगितलं. तर ह्या गोष्टी, कारण मी मला वाटतं आपल्या यात्रेसाठी सांगितलं होतं त्यात, कारण ती ह्या 5 गोष्टी चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितलं की सर्वात महत्त्वाच्या ह्या आहेत आणि ह्या आपण ज्यावेळेस यात्रेला जातो त्यावेळेस सगळ्या पूर्ण होतात, इतर वेळेस नाही पूर्ण होत. तर सकाळपासून जर इस्कॉनमधली जर ओव्हरऑल सिस्टीम बघितली, एक तर वर्ल्ड वाईड सगळीकडे सेम गोष्टी होतात, कुठं जरी गेलं तरी काही चेंज नाही. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या ज्या काही गोष्टी आहेत यातल्या जेवढ्या शक्य आहेत आपण तेवढ्या जर केल्या, बुक डिस्ट्रीब्युशन आहे, प्रसादाचं वितरण आहे, मॉर्निंग प्रोग्राम आहे, भागवतम रीडिंग आहे, किती गोष्टी आहेत. नंतर गोसेवा आहे, नंतर आपल्याकडे बघितलं वेगवेगळ्या कमिटीज असतात, चिल्ड्रन कमिटी आहे, नंतर तुम्हाला सांगतो आपली बाग आहे, कुमुदवनची कमिटी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपली कशी भक्तिमय करता येईल ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतो. इथं असं नाही की इथं की आलोय आणि आपण इथं प्रजल्प करतोय, असं होतच नाही. काय जरी आपण बोलत जरी असलो, काहीतरी आपल्या मंदिराशी रिलेटेड, भक्तीशी रिलेटेडच आपण गोष्टी बोलतो. तर आपण जे आता 6 जे गुण आपण बघितले ते थोडक्यात जरा डिटेलमध्ये आपण जरा ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करू.
बघूया आपण सगळे आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मी. उत्साह म्हणजे काय की आपण जे आपली जी कृष्ण भावना आहे त्याच्यासाठी आपला बुद्धीचा वापर करून प्रयत्न करायचा. आपण कसं आहे एक जी कृष्ण भावना आहे त्याचा आपण प्रचार करू शकतो. जर आपण बुद्धीचा वापर नाही केला तर मग आपण थोड्या लोकांनाच प्रचार करू शकू. पण आपण जर बुद्धीचा वापर केला तर मोठ्या प्रमाणात सुद्धा आपण कृष्ण भावनेचा प्रचार करू शकतो. प्रभूजीने एक लेथ मशीनचं उदाहरण सांगितलं. एक वडील असतात आणि त्यांची 3 मुलं असतात. तिघांना ते लेथ मशीन देतात आणि म्हणतात की 5 वर्षानंतर मी तुम्हाला भेटायला येईल. ते जातात बाहेर तीर्थयात्रेला जातात. 5 वर्षानंतर मला आल्यावर तुम्ही काय काय केलं ते दाखवा. लेथ मशीन म्हणजे ते नट बोल्ट वगैरे बनवतात ते मशीन असतात. तर ते 5 वर्षांनी येतात. पहिल्या मुलाला भेटतात. त्यांनी ते मशीन व्यवस्थित ठेवलेलं असतं. एकदम छान ते वर्कशॉप वगैरे चालू असतं. त्याचं आपलं रोजचं भागतं सुखी राहत असतो, आनंदी असतो, छान म्हणतात. दुसऱ्या मुलाकडे जातात. त्यांनी त्याचं वर्कशॉप थोडं मोठं असतं. त्यांनी एका मशीनवरनं 10 मशीन बनवलेल्या असतात. तो एक मॅनेजरसारखा आपला बसून सगळं बघत असतो आणि तो पहिल्यापेक्षा थोडंसं पुढचा असतो. म्हणजे जरा जास्त डोकं लावून थोडंसं काहीतरी त्यांनी वाढवलेलं असतं बिझनेस. आणि तिसऱ्याच्याकडे जातात. त्याच्या ऑफिसमध्ये काही लेथ मशीन वगैरे दिसत नाही. तो आपलं कॉम्प्युटरवर बसून काहीतरी करत असतो. ते म्हणतात अरे लेथ मशीन मी दिलं होतं ते कुठं गेलं. तो म्हणतो या इकडे मी तुम्हाला दाखवतो. म्हणतो मी त्याच्यावरून एवढा धंदा वाढवला, बिझनेस वाढवला की माझ्या आज भारतामध्ये 100 ठिकाणी लेथ मशीन आहेत आणि मी आज इथं बसूनच ते सगळं मॅनेज करतोय. म्हणजे तो एवढा हुशार असतो की त्यांनी पुढं जाऊन ह्या दोघांपेक्षा पुढं जाऊन आपला बिझनेस वाढवलेला असतो. आणि आता फक्त मी म्हणतो जस्ट विमानाने फिरतो, इकडे जातो तिकडं सगळे बिझनेस बघतो आणि मग बाकी काही मला करावं लागत नाही म्हणतो. तर तसंच आपले प्रभुपाद जे आहेत, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांनी जेव्हा दीक्षा दिली त्यांना काय सांगितलं की तुम्ही पैसे मिळाले तर पुस्तकाचं वितरण करा. म्हणजे पुस्तकं छापा आणि पुस्तकाचं वितरण करा. त्यांनी ते तर केलंच. भक्ती वेदांत बुक ट्रस्ट काढलं. त्यातून आज बघतोय आपण आज भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरितम असे कितीतरी पुस्तकं आहेत. त्यांचं वितरण होतं. आणि प्लस प्रभुपादांनी जगभर फिरून 108 मंदिराची स्थापना केली. आहेत ना मग तिसऱ्या मुलासारखे प्रभुपाद. म्हणजे एकदम म्हणजे बुद्धीचा वापर केला. कारण इथं बसून जर सगळं करायचा प्रयत्न केला असतं शक्यच नाही ना. अडचणी होत्या. 69-70व्या वर्षी परदेशात जाऊन जिथं कोणी ओळखीचं नसताना तिथं जाऊन हे सगळं करणं म्हणजे प्रॅक्टिकल नव्हतं. त्यांना भगवंतांची कृपा पण होती, गुरूंची कृपा होती. पण त्यांनी पण म्हणजे असं नाही की त्याच्या आहे म्हणून मी आपलं निवांत बसून इथं बसूनच होईल प्रचार, असं नाही. स्वतः जाऊन ॲक्टिव्हली ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तसंच दुसरं एक एक्झाम्पल आहे की आपण कसं माहिती का, कष्ट तर करायचेच पण इंटेलिजंट म्हणजे काय की थोडंसं स्मार्ट वर्क केलं पाहिजे. आजकाल त्याच्यावर फार भर असतो, स्मार्ट वर्क करायचं. स्मार्ट वर्कच्या नादात बऱ्याचदा म्हणजे फसवाफसवीच करतात. पण आपल्याला तसं नाही करायचं. ते कावळ्याचं उदाहरण माहिती आहे सगळ्यांना की कावळ्याला पाणी प्यायचं असतं पण ते एका भांड्यामध्ये एका पॉटमध्ये त्याला पाणी दिसतं पण ते तळालं असतं आणि त्याला आत ते उतरून पिता पण येत नसतं. मग तो डोकं काय लावतो, शेजारी जवळ दगडं पडलेले असतात, दगडं आणून एक 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 टाकतो, पाणी वर येतं, पितो आणि जातो. पण हे थोडंसं डोकं लावलं आहे नाही. पण आता त्याच्यापेक्षा स्मार्ट कावळे आलेले आहेत. ते काय करतात, तो स्मार्ट कावळा काय करतो, ज्यूस सेंटरला जातो, एक स्ट्रॉ आणतो, पितो, पटकन 2 मिनिटात निघून जातो. म्हणजे हे स्मार्ट वर्क झालं. आपल्याला काही फसवायचं नाही कुणाला, पण आपल्याला भक्तीमध्ये सुद्धा आता स्मार्ट वर्क करायला शिकलं पाहिजे. आणि प्रभुपाद म्हणतात की भक्तीमध्येच काय, आपल्याला कुठल्याही बिझनेसमध्ये जरी आपल्याला प्रगती करायची असेल, कुठेही आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीत प्रगती करायची असेल तर आपल्याला उत्साह हा पाहिजेच. निरुत्साही माणसाची प्रगती होऊच शकत नाही. ज्याची प्रगती होत नाही त्यालाच आपण म्हणतो निरुत्साही, नाही का. ज्याची प्रगती होती त्याला कोणी म्हणते का, भले तो दिसला निरुत्साही तरी त्याला कोणी म्हणत नाही ना, कारण प्रगती तरी चालू आहे, ती जाऊ दे, होते ना, बस झालं. एन्थुझियाझमचं एक छान काय असतं की आपल्यामध्ये जर किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जर एन्थुझियाझम असेल, उत्साह असेल ना, त्याला बघून बाकीच्यांनाही उत्साह येतो. असं जस्ट सांगून बोलून ज्या गोष्टी होत नाही ना, ते ॲक्टिव्हिटीमधनं पटकन होतात कधी पण. त्यामुळे आपण बघतो इतके मेसेजेस वाचतात पॉझिटिव्ह थिंकिंग, उत्साहाचे. कोण झाले उत्साही, ते नुसतं मोबाईलच बघत बसतात. ते मोबाईल बघण्याचाच उत्साह वाढतो, ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्याचा नाही उत्साह वाढत.
कोणी जाऊन एक्सरसाइज करतंय, ते व्हिडिओ खूप बघतात एक्सरसाइजचे, पण करायचं अवघड आहे, त्याला फार उत्साह लागतो. तर ब्रह्माजी जे प्रथम म्हणजे निर्मिती आहेत ह्या विश्वातले, महाविष्णूंच्या नाभीतून कमळातून ते कमळ आलं, कमळातून त्यांचं उत्पत्ती झालेली आहे. ज्यावेळेस त्यांची निर्मिती झाली, काय होतं? काहीच नाही, अंधार होता, पूर्ण ब्रह्मांडामध्ये अंधार होता. पण ब्रह्माजी उत्साही होते. त्यांनाही कळत नव्हतं की काय आता आजूबाजूला कोण काय दिसत पण नाही, कुणाला बोलताही ये नाही. स्टील अशा कंडिशनमध्ये उत्साह ठेवणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. पण ब्रह्माजी उत्साही होते. मग त्यांनी म्हणजे प्रभूजी सांगतात की ते कमळाच्या फुलावर होते ना, त्या देठामधनं, त्या स्टेममधनं ते परत विष्णूंच्या नाभीपर्यंत गेले. तिथंही गेले तर काय अंधारच दिसतोय, काहीच दिसेनाहीच म्हणले, काय म्हणजे आता काहीच नाही. मग परत रिटर्न ते कमळात येऊन बसले आणि मग त्यांना आवाज आला, आकाशवाणी झाली, तप करायचं, ऑस्टेरिटी. आणि दुसरं ते प्रभूजींनी सांगितलं कामगायत्री मंत्र त्यांना सांगितलं. तप करायचं म्हणजे काय? तपश्चर्या म्हणजे कष्ट करायचे. तप म्हणजे कष्ट. तुम्हाला आज कष्ट आहे ऐकण्याचं, तर तसं त्यांना कष्ट सांगितलं की करा म्हणून. मग त्यांनी जेव्हा त्या विष्णूंनी सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष म्हणजे मनन करायला लागले, त्यावेळेस मग त्यांना काय दिसलं की जे विष्णू आहेत निद्रा अवस्थेत, अर्धनिद्रा अवस्थेमध्ये आहेत, त्यांचे चरण कमल दिसले, त्यांचं पितांबर दिसलं, त्यांचे डोळे दिसले, मुख दिसलं. नंतर मग त्यांना विष्णू दिसले आणि लक्ष्मीदेवी दिसले त्यांचं सेवा करताना. आणि मग त्यांना रिव्हिलेशन झाले, त्यांना बेनिफिट्स मिळाले, गिफ्ट्स मिळाले विष्णूकडून. तर तप केल्याचे म्हणजे आपणही जरी तप केले तर आपल्याला हे गिफ्ट्स मिळू शकतात. तर ज्यावेळेस म्हणजे विष्णूंनी त्यांना दर्शन दिलं, आता प्रभूजी सांगतात, मला माहीत नाही, प्रभूजींनी सांगितले, माझा विश्वास आहे त्यांची. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, ब्रह्माजींना शेक हँड केलं म्हणतात, शेक हँड केलं ब्रह्माजींना. आणि दॅट वॉज द फर्स्ट शेक हँड ऑफ दिस युनिवर्स. आता राधेश्याम प्रभू सांगतायत आणि आपल्याला पटतंय ते. तर ते सांगतात की जेव्हा आपण तप करतो, ऑस्टेरिटी करतो, त्यावेळेस आपल्याला जे 4 गिफ्ट्स मिळतात, त्यातलं पहिलं गिफ्ट आहे हँडशेक किंवा ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक. एखाद्याचं आपण हँडशेक करतो म्हणजे काय? कौतुक करतो. तर हे मिळतं. दुसरं म्हणजे ब्रह्माजींना एक रिस्पॉन्सिबल पोझिशन दिली, म्हणजे जबाबदार पद दिलं. ब्रह्मलोकामध्ये त्यांना पद दिलं. ह्या सगळ्या सृष्टीचे ते लीडर बनले, लीडर ऑफ दिस युनिवर्स. ह्या ब्रह्मांडाचे ते लीडर बनले. तिसरी गोष्ट काय दिली त्यांना? रिव्हिलेशन दिलं, वैकुंठ प्लॅनेट. वैकुंठ म्हणजे काय त्याचा साक्षात्कार दिला. त्यांनी बघितलं की वैकुंठामध्ये भरपूर प्लॅनेट्स आहेत, तिथं लोक एका ग्रहावरनं दुसऱ्या ग्रहावर त्यांच्या स्वतःच्या विमानाने जात आहेत आणि आनंदित आहेत, सगळे भक्ती करतायत. तर हे जे चित्र आहे त्यांना तप केल्यानंतर बघायला मिळालं. आणि शेवटचं म्हणजे चौथं म्हणजे बेनिडिक्शन दिलं, त्यांना वरदान दिलं, आशीर्वाद दिला की तुम्ही काही मागू शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला 4 फ्रुट्स ऑफ ऑस्टेरिटीज किंवा तप केल्याचे हे आपल्याला फळं मिळतात. पहिलं काय? ॲप्रिसिएशन. दुसरं आहे रिस्पॉन्सिबल पोझिशन. तिसरं आहे रिव्हिलेशन. आणि चौथं आहे बेनिडिक्शन. तर ह्या 4 गोष्टी मिळतात. ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक, रिस्पॉन्सिबल पोझिशन म्हणजे जबाबदार स्थान किंवा पद, रिव्हिलेशन ऑफ वैकुंठ म्हणजे साक्षात्कार, वैकुंठाचा साक्षात्कार, आणि बेनिडिक्शन म्हणजे वरदान. जर आपण कृष्ण भक्ती किंवा कृष्ण भावना ज्या आहे, आपले जे सर्व्हिसेस आहेत, सेवा आहेत, ह्या जर उत्साहाने आपण फॉलो केल्या तर आपल्याला हे 4 गिफ्ट नक्की मिळतील. नाहीतर असं वाटतं की उत्साहात करायचं पण कशासाठी, तर ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. नंतर उत्साहाच्या काही दुसरे पैलू आहेत. तर प्रल्हाद महाराजांनी जी भक्ती केली, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. आता प्रल्हाद महाराजांना जी काही परिस्थिती होती ती अनुकूल होती का भक्ती करण्यासाठी? फार प्रतिकूल म्हणजे बघा ना, स्वतःचे वडीलच जर भक्ती करू देत नाहीत, भक्ती करू देत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण आता मारायलाच उठले
ह्याच्यापेक्षा बिकट अवस्था आपली आहे का? किंवा त्यांच्या इतकी तरी परिस्थिती आपली आहे का? आपल्याला कोणी मारतंय का? होतं आहे आता आजकालच्या जगात. बांगलादेशमध्ये आपण बघितलं अशाही घटना घडत आहेत. पण तिथं बघा, किंवा रशियामधलं जर आपण ऐकलं असेल पूर्वीचं सॉल्टेड ब्रेड, तर लोकांना म्हणजे भक्तांना तिथं दंड दिला जायचा, मृत्यूदंड दिला जायचा भक्ती केल्याबद्दल. इतकं तर आपल्याला त्रास नाही आहे, सगळं सुरळीत चाललं आहे. सकाळी भक्त 4 वाजता उठून येतात, इथं ड्रेसिंग वगैरे करतात, सगळं सजावट करतात आणि आपल्यासाठी दर्शन रेडी असतंय. दर्शन घ्यायला कोणी नसतंय. म्हणजे आपल्याला तशी फेवरेबल सिच्युएशन आहे, पण यायला पाहिजे आपण. आणि त्यामध्ये अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रल्हाद महाराज काय करायचे, ते छोट्या छोट्या मुलांना, जे राक्षसांचीच मुलं होती ना शेवटी, ते राक्षस कुलातले होते, त्यांना बोलवायचे, त्यांच्याबरोबर कृष्णकथा करायचे, डान्सिंग करायचे, प्रसाद वितरण करायचे. म्हणजे भक्तीचे जे विविध अंग आहेत ते त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायचे. तर एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा प्रल्हाद महाराज भक्ती करायचे एन्थुझियास्टिकली, उत्साहात. दुसरं उदाहरण आहे जटायू. जटायूची कशी परिस्थिती होती, ज्यावेळेस रावण सीतामातांना घेऊन जात होते, ज्यावेळेस जटायूने ते पाहिलं, जटायू जाऊन लगेच त्यांच्याशी लढायला लागले. आणि रावणाला आधी वाटलं हे काय पक्षी आहे, हे काय आपल्याशी लढणार आहे. पण ज्यावेळेस त्यांनी त्याचा जो म्यूल होतं, ड्रायव्हर, खेचर, ते खेचराला आधी मारलं, ते पुष्पक विमान, पुष्पकच ना, पुष्पक विमान घेऊन जाताना. नंतर मग तो रावणाशी पण लढायला लागला जटायू, आणि त्याचं जे कवच होतं ते फाडलं. मग त्यावेळेस रावणाला पण अंदाज आला की हे काही साधारण पक्षी नाही आहे, याला आपण मारलंच पाहिजे. मग रावणाने काय केलं, त्याचा एक पंख तोडला. मग जटायूचा बॅलन्स जायला लागला, तो खाली खाली यायला लागला. मग त्यावेळेस परत सीता ओरडल्यानंतर परत तो एकच पंखाने फडफड फडफड करत वरती आले, आणि त्यांनी सुद्धा परत रावणाशी युद्ध करायला लागले. रावणाने मग ते त्यालाही म्हणजे दुसराही पंख तोडला, म्हणजे मारलंच म्हणजे, पण खाली पडले. पण ह्याच्यामधनं शिकण्याची गोष्ट काय आहे की इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपली सेवा सोडली नाही. त्यांनी भगवान रामचंद्रांना दाखवून दिलं की मी माझं आयुष्य अर्पण केलंय म्हणजे सीतामातांना वाचवण्यासाठी. मग का ह्यांना म्हणजे भक्तीमध्ये ह्यांची का ग्रो होणार नाही, किंवा ह्यांना भगवंतांची प्राप्ती का नाही होणार? तर कलियुगामध्ये किंवा गजेंद्र आहेत बघा, गजेंद्र ज्यावेळेस त्यांचा पाय मगरीच्या तोंडामध्ये होता आणि त्यांना असं आपलं मरण दिसत होतं, त्यावेळेस काय केलं, तिथल्याच पॉन्डमधलं, त्या तळ्यामधलं एक कमळ उचललं आणि भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला लागले. तर हे जे आहे कलियुगामध्ये प्रत्येकाचा हा एक मोठा समज असतो ना की मी खूप अडचणी आहेत, प्रभूजी इतक्या अडचणी आहेत ना, थोडंसं हे कमी झालं ना, माझं एकदा लोन फिटलं ना, मग मी भक्ती करणार, एकदा ॲडमिशन झालं ना मुलाचं, मग मी भक्ती करणार. हे आपणच ठरवून ठेवलेलं असतंय. आणि आपल्याला वाटतं की खूप अडचणी आहेत. पण ह्या जर गोष्टी बघितल्या, ही जर आपण उदाहरणं जर आठवली, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या अडचणी काहीच नाही आहेत. उगी आपल्यालाच वाटतं की खूप अडचणी आहेत. तर आपण ठीक आहे आपल्या गोष्टी करत राहायचं, पण भक्ती आपली जी आहे ना ही कमी नाही, म्हणजे भक्तीचे जे आपले गोष्टी करायच्या त्या कमी नाही झाल्या पाहिजे. आपण त्याच्यामध्ये सुस्त झालो नाही पाहिजे. सुस्त झालं की मग इथंच राहायला लागते. तर भक्ती करायची, उत्साहात करायची, तर कोणासाठी करायची? तर प्रभूजी म्हणतात ऑलवेज ॲक्ट फॉर कृष्णा. भक्ती करायची ना कृष्णाची. नाहीतर कसं आहे, लोक बऱ्याच गोष्टींसाठी काय काय करत असतात, नाही तर त्याला आपण म्हणजे बाहेर बघतो आपण देवतांची पण पूजा होते, दॅट इज नॉट भक्ती. ॲक्च्युली पुढं येत आहे ते ॲज गुड ॲज नॉन डिव्होटीज आहे, ज्या पद्धतीने ते करतात देवतांची पूजा. तर आपल्याला भक्ती करायची तर कुणाची, प्रत्येक आपली जी गोष्ट आहे ही भगवान कृष्णांप्रतीच असली पाहिजे. कशी करायची? मला वाटते अशी करू, मला वाटते तशी करू, असं करून चालेल का? आपल्याला मनाला वाटते तसं नाही. आपल्याला कशी करायची आहे, तर गुरूंच्या आणि आपले जे सिनियर भक्त असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली. कसं आहे, आता आपल्याला वाटलं काहीतरी गोष्ट करायची, आपण लगेच जाऊन करायची असं नाही, ते योग्य नाही आहे. आपल्याला जर वाटलं एखाद्या कुणाला तरी आपल्याला प्रचार करायचा आहे, तर आपण आपले जे
वरिष्ठ भक्त असतात किंवा आता आपल्याकडं नंदुलाल प्रभूजींनी एक छान काउन्सिलर सिस्टीम बनवलेली आहे. तर काउन्सिलर सिस्टीममध्ये असणं का गरजेचं आहे ना, ह्याचं उत्तर मला या लेक्चर ऐकताना कळालं की तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही ॲप्रोच कोणाला करणार. मग सगळेच आपल्याला माहितीच नसतं ना कोण कसं आहे. ॲटलिस्ट आपण काउन्सिलर सिस्टीममध्ये आलो हे ठीक आहे, काउन्सिलर आहेत, हे अजून एक दुसरे भक्त आहेत, हे आपल्याला माहिती असतं. जरा आपण छोट्या ग्रुपमध्ये एकमेकांना ओळखतो चांगलं, मोठ्या ग्रुपमध्ये आपल्याला माहीत नसतं की कोण कसं आहे. त्यांच्याकडून आपण त्यांना आपलं जी इच्छा आहे ती व्यक्त केली पाहिजे, त्यांच्याकडून विचारणा केली पाहिजे का मी असं करू. जर त्यांनी म्हणले ना ठीक आहे करा, तर मग आपण ते गोष्ट करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीनं करू वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे किंवा त्यांच्या निर्देशानुसार, काय होतं माहिती आहे का, आपण ज्या गोष्टी करतोय ना त्या आपल्याला ब्लेस म्हणजे आशीर्वाद मिळतात त्यांचे. आपण जर आपल्या मनाने सगळ्या गोष्टी करायला गेलो ना तर आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद मिळत नाही, आणि आशीर्वाद नसेल ना तर आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस कमी होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचा पर्पज काय पाहिजे, तर आपल्याला परफेक्शन इन भक्ती योगा किंवा परिपूर्णता, आपल्या भक्तीमध्ये आपण परिपूर्ण झालं पाहिजे. परिपूर्ण म्हणजे काय, आपल्या हृदयाचं शुद्धीकरण. कारण आपल्या हृदयात काय, भक्ती करायची म्हणजे काय, आपल्याला भगवंतांना आपल्या हृदयामध्ये आपण आव्हान करतोय, तुम्ही तिथं हृदयामध्ये हे व्हा, विराजमान व्हा. पण आपल्या हृदयामध्ये काय आहे, सगळे षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. ते जर असतील तर भगवंत आपल्या हृदयात येतील का, प्रवेश करतील का, नाही. मग आपलं जर हृदय शुद्ध झालं, आपलं जे आपण सकाळी म्हणतो शिष्टाष्टकममध्ये चेतोदर्पण मार्जन, तर त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं हृदय जर स्वच्छ झालं तर त्याच्यामध्ये आपले भगवंत नक्कीच तिथं विराजमान होतील. उत्साहात. तर ह्या झाल्या उत्साहाच्या गोष्टी. प्रभुपादांकडनं पण आपण उत्साह शिकू शकतो की प्रभुपादांनी ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी केल्या, त्यांच्याकडे जर उत्साह नसता तर नक्कीच ते करू शकले नसते. खूप म्हणजे खूप उत्साही होते. प्रभुपादांचे लेक्चर्स ऐकले, कीर्तन ऐकलं, आणि त्यांनी ज्या वयात उत्साह दाखवला त्या मानाने तर आपल्याला या वयात दाखवायला काहीच अडचण नाही, आपण निम्म्याच वयात आहे अजून. तर दुसरं आहे निश्चय आणि तिसरं आहे धैर्य. ॲक्च्युली ह्याचं बऱ्याचशा गोष्टी एकत्र सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आपण थोडंसं एकत्रच ह्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. धैर्याचं आहे ना दोन उदाहरणं आहेत. संपत्ती म्हणजे जटायूचे भाव, बघितलं का, जटायूचं पण उदाहरण आहे आपल्याला ना, तर संपत्तीचं पण आहे. एकदा काय झालं, जटायू आणि संपत्ती वर आकाशात फार वर 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 उडत गेले. मग जसं जसं वर जाईल ना तसं त्यांना ते आपली सूर्याची जी किरणं होती ना त्यांनी एकदम म्हणजे दहा व्हायला लागला, आणि नंतर ते जटायूच्या पंखांमधनं असे पंख जळायला लागले, त्यातनं धूर यायला लागला. मग संपातीने जेव्हा हे बघितलं, संपाती काय केलं, ते जटायूच्या वरती गेले आणि त्यांना प्रोटेक्ट केलं सावली देऊन, आणि मग जटायू हळूहळू खाली आले. पण ते वरती गेल्यामुळं त्यांचे दोन्ही पंख जळाले आणि ते खाली कोसळले. कुठं पडले, नाशिकच्या जवळ. संपत्ती जटायू पण तिथं टाकेतला, पण नाशिकच्याच जवळ पडले असं आता प्रभूजींनी सांगितलं, मलाही माहित नाही. समुद्राच्या कडेला पडले, बरोबर आहे, साऊथमध्ये, कारण त्यांनी नंतर दिशा दाखवली होती. हां, मग तिकडं म्हणजे किष्किंधा क्षेत्रात, चालेल ठीक आहे, तिथं पडले. मग त्यांचा मुलगा होता एक, तो मुलगा त्यांना रोज काहीतरी आणून द्यायचा, ते खायचे पाहिजे, त्यांचा आपला उदरनिर्वाह चालला होता. पण मग एक दिवशी त्यांना एक मुनी भेटले, निशाकर मुनी, आणि त्यांनी काय आशीर्वाद दिला की तू एक दिवशी तुला वानर भेटतील आणि तू त्यांना एक चांगली शुभ वार्ता देणार आणि त्यानंतर तुला पंख येतील. ठीक आहे, मग ते आपलं वाट बघत बसले, येतील कधीतरी वानर. किती दिवस वाट बघितली बघा, म्हणजे धैर्य किती होतं, पेशन्स. 8,000 वर्ष 8,000 वर्ष ते वाट बघत होते फक्त वानर येणार आहेत म्हणून. आणि मग ज्यावेळेस हे हनुमानांची म्हणजे आपले वालीची सेना आली, हां म्हणजे तेच हे लोक आले, वानर आले भेटायला, त्यावेळेस त्यावेळेस ते आता ते पण विसरून गेले, ते पण वाट तर बघत होते. ज्यावेळेस दिसले त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की यस
आपल्याला निशाकर मुनींनी सांगितलं होतं वानर येतील आणि तुम्ही काही शुभवार्ता दिली की आपले पंख येणार आहेत. पण आता शुभवार्ता काय द्यायची त्यांना ते पण कळत नव्हतं की शुभवार्ता द्यायची पण काय. मग त्यांनी विचारलं वानरांनी की तुम्ही असं असं रावण घेऊन गेलाय म्हणे सीता माताला, तर तुम्ही पाहिलंय का. म्हणले म्हणजे माझे आता पंख नाही आहेत, मी जाऊन ते बघितलं असतं, पण माझे म्हणले की डोळे आहेत आणि मी बोलू शकतो. तर त्यांचे ते डोळ्यांची दृष्टी पण लांबचं बघण्याची, ईगल होते ते ईगल, त्यामुळे त्यांना लांबचं बघता येत होतं. तर त्यांनी सांगितलं की रावण त्याच दिशेने गेलेला आहे आणि लंकेमध्येच सीतामाता आहेत. तर प्रभूजी एक चांगलं सांगतात की ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, ठीक आहे ते नाही करू शकत तर ठीक आहे, पण तुम्ही जे करतात ते तरी करायला शिकलं पाहिजे. ही संपत्तीकडनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकता येते. आणि मग ज्यावेळेस संपत्तीने ते सांगितलं मग त्यांचे 2 पंख आले. तर दुसरं एक उदाहरण आहे धैर्याचं, म्हणजे शबरीचं. शबरी 8 वर्षाची मुलगी होती, त्यावेळेस त्यांनी ते ऋषीमुनी आले होते, त्यावेळेस तिनं शिक्षासाठी ते बऱ्याच ऋषीमुनींना बोलली ते शिक्षा देण्यासाठी, त्यांना म्हणजे भक्ती शिकवण्यासाठी, पण कुणी शिकवलं नाही. पण एक मातंग ऋषी होते, मातंग ऋषींनी शबरीला ज्ञान दिलं आणि जाताना त्यांनी काय सांगितलं की ह्याच आयुष्यामध्ये तुला भगवंतांचं दर्शन होईल आणि स्वतःच्या डोळ्याने तू भगवंतांना पाहशील, पण कधी ते मी सांगू शकत नाही. तर ह्या एका विश्वासावर शबरी कित्येक वर्ष वाट बघत होती आणि रोज ती तयारीत असायची की आज रामचंद्र आले, भगवंत आले, तर आपण असं नको व्हायला की आपण तयारीत नाही, तयारीत असायची. आणि किती वर्ष, 80-90 वर्ष एकदम वयस्कर झाल्यानंतर प्रभू राम आले, त्यांनी दर्शन दिलं आणि त्यांनी ज्यावेळेस शबरीला विचारलं की म्हणजे तुझी काय इच्छा आहे, काय पाहिजे, काय मागितलं शबरीने एवढ्या सगळ्या म्हणजे दिवसांनंतर. तर म्हणली मला माझ्या गुरूंचीच म्हणजे जन्मजन्मांतर गुरूंचीच सेवा करायची, मला दुसरं काही करायचं नाही आहे. मग राम जेव्हा निघून गेले त्यावेळेस मग तिनं ते समाधी असं पोझिशन घेतली, योगिक पोश्चर, आणि ती मंत्र म्हणून अग्नी प्रज्वलित करून त्या देह सोडून गेल्या भगवंतांच्या धामात. तर एक आहे संयम, हे संयमाच्या गोष्टी. आणि दुसरं काय पाहिजे आपल्याला, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स पाहिजे. मग अशी मी म्हटलं ना की कृष्ण भक्तीमध्ये आपला कॉन्फिडन्स पाहिजे. तर त्याचं उदाहरण आहे बघा कुणाचं, प्रल्हाद महाराज आणि हिरण्यकश्यपू. प्रल्हाद महाराजांना पण कॉन्फिडन्स होता आणि हिरण्यकश्यपूला पण कॉन्फिडन्स होता, पण दोघांचा कॉन्फिडन्स टोटली विरुद्ध होता. प्रल्हाद महाराजांना कॉन्फिडन्स काय होता, कृष्णांमध्ये, आणि कृष्ण आपल्या भक्तांचं रक्षण करतात. कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेलं की मी कधीही भक्तांना सोडत नाही. ह्याच्यावरती प्रल्हाद महाराजांचा विश्वास होता. आणि हिरण्यकश्यपूला कुणावरती विश्वास होता, स्वतःवरती. मी हे तिन्ही लोकांवरती विजय प्राप्त करणार आणि मी सर्वांचा स्वामी बनेल. पण काय झालं, नाही, कारण जो स्वतःवरती आपण काय करू शकतो, ॲक्च्युली आपण काहीच करू शकत नाही. जे काही शक्ती आहे करण्याची ती भगवंतांमध्येच आहे. त्यामुळे प्रल्हाद महाराजांचा विश्वास हा म्हणजे कॉन्फिडन्स टिकला आणि हिरण्यकश्यपूचा टिकला नाही. आणि आपल्याला जसं म्हणजे कृष्णावरती किंवा भगवंतांवरती विश्वास असला पाहिजे, तसं आपल्याला काही गोष्टीमध्ये विश्वास नसला पण पाहिजे. कुठल्या गोष्टींमध्ये, भुक्ती, मुक्ती, सिद्धी ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपला विश्वास नसला पाहिजे. का, कारण त्याच्यामध्ये आपलं शुद्धीकरण होत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला आश्रय मिळत नाही, अस्वस्थ होतो आपलं, आणि अल्टिमेटली काय होतं, पतन होतं आणि आपलं ध्येयप्राप्ती त्यातून होणार नाही. आणि जरी भक्त जो आहे, भक्ताचं जरी पतन झालं तरी भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात की त्याला म्हणजे जी काही भक्ती केलेली आहे तिथून पुढंच त्याची भक्ती पुढं चालू होणार. जरी आपण वाचलेलं आहे की समजा ह्या आयुष्यात आपली भक्ती पूर्ण नाही झाली तरी पुढं काय होतं, आपल्याला पुढच्या जन्मामध्ये एखाद्या भक्ताच्याच घरी किंवा एखाद्या चांगल्या फॅमिलीमध्ये जन्म मिळतो, जेणेकरून आपण आपली भक्ती पुढं चालू ठेवू शकतो. इव्हन समजा आपल्याला मनुष्य योनीतच जन्म नाही मिळाला, जसं भरत महाराजांचं झालं,
त्यांची त्या हरणाप्रतीची आसक्ती होती, त्यामुळे त्यांना दुसऱ्या जन्मामध्ये हरणाचं शरीर मिळालं. पण हरणाच्या शरीरामध्ये पण भगवंतांनी त्यांना बुद्धी दिली होती की त्यांना ते आठवत होतं आपलं पूर्व आयुष्य आणि आपण काय चूक केली किंवा भक्ती केलेली हे सर्व आठवत होतं. मग ते कलंजरा माउंटनवरती त्यांचा म्हणजे जन्म झाला, पण तिथून ते कुल आश्रमामध्ये गेले आणि तिथंसुद्धा ते भक्तांच्या संगतात राहिले आणि तिथं त्यांची भक्ती चालूच राहिली. आणि मग दुसऱ्या जन्मी कोण म्हणून आले ते जड भरत म्हणून, आणि त्या आयुष्यामध्ये त्यांची भगवंतांची प्राप्ती झाली. आणि जे आपण जेव्हा असं भक्ती करतो त्यावेळेस आपल्यामध्ये चांगले गुणसुद्धा उत्पन्न होतात. आपण दुसरे कुठल्याही मार्ग जरी अवलंबले त्याच्यामध्ये एकतर चांगले गुण उत्पन्न होत नाहीत आणि जरी झाले तरी जास्त दिवस टिकत नाही. पण भक्ती अशी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये भक्तांमध्ये चांगले चांगले गुण निर्माण होत राहतात. जशी जशी भक्तीमध्ये प्रगती होईल देवतांचे गुण यायला लागतात, प्रभुपाद म्हणतात. तर जेव्हा आपण भक्ती करतो ना तर आपल्याला भक्तांमध्ये 4 गुण दिसायला लागतात. एक म्हणजे कंपॅशन म्हणजे करुणा, दया, इतर जीवांप्रती दया आपल्यामध्ये निर्माण होती. नंतर तो भक्त आकर्षक व्हायला लागतो, लोक त्याच्याप्रती आकर्षित होतात. नंतर त्याच्यामध्ये चांगले चांगले गुण मी म्हटलं ना देवतांसारखे गुण दिसायला लागतात. आणि एक भक्ताला उच्च आनंद मिळायला लागतो, आनंदित असतो भक्त नेहमी. हे 4 गुण एका भक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय होतं की अशा पद्धतीने जेव्हा आपण भक्ती करू त्यावेळेस आपलं पतन पण होत नाही आणि आपल्याला कृष्ण प्राप्ती होण्याची चांगली शक्यता राहते. तर 5 P's म्हणून सांगतात प्रभूजी. 5 P म्हणजे भक्ती केल्यानंतर अशा पद्धतीने उत्साहात निश्चय केला काय होतं, परफेक्शन, प्रोटेक्शन, प्रॉफिट, पॉवरफुल अँड प्रोडक्टिव्ह. परफेक्शन म्हणजे पूर्णत्व येतं आपल्या आयुष्याला. प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. कृष्ण म्हणतात मी माझ्या भक्तांचं सदैव संरक्षण करतो. प्रॉफिट म्हणजे नफा होतो की भक्ती काय प्युअर आहे आणि परफेक्ट आहे. त्याच्यामुळं जरी आपली इच्छा नसली तरी आपल्याला सक्सेस, आपण जर प्रामाणिकपणे भक्ती केली तर सक्सेस हे गॅरंटेड आहे. भक्त शक्तिशाली होतात कारण भगवंत त्याचे संरक्षण करतात आणि प्रोडक्टिव्ह असतात भक्त. 4था गुण जो आहे, किती वाजले, 9:15 ना. आपण हे 4था गुण जो आहे तो तरी घेऊ. जे पहिले 4 जे गुण महत्वाचे सांगितले ते तो आहे तत्तत् कर्म प्रवर्तना. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही ते सांगितलेलं आहे, जेणेकरून आपली जी भक्ती आहे ती आपली वाढेल. ह्यात रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत. 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आपल्याला आपल्या 6 गोस्वामींनी सांगितलेले आहेत. काय, एक मीट इटिंग, नो मीट इटिंग म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत 4 नियम. यम म्हणजे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत. मीट इटिंग म्हणजे मांसाहार करायचं नाही आहे, नशापान करायचं नाही आहे, गॅम्बलिंग म्हणजे जुगार नाही करायचा, आणि अवैध स्त्री संबंध इलिसिट सेक्स नाही. ह्या 4 गोष्टी करायच्या नाही. आणि करायच्या कुठल्या गोष्टी, प्रभूजीने एक फॉर्म्युला सांगितलं आहे, मॅच फॉर्म्युला. ह्या 4च्या विरोधात 4 वेगळ्या गोष्टी करायच्या. मीट इटिंगच्या विरोधात काय करायचं, मॅच म्हणजे एम म्हणजे मर्सी. मर्सीसाठी म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला करायच्यात किंवा मिळतात आपल्याला. मीट इटिंग नाही करायचं म्हणजे काय करायचं, आपण दया दाखवायची, मर्सी. ए म्हणजे ऑस्टेरिटी, इंटॉक्सिकेशनच्या विरुद्ध ऑस्टेरिटी. इंटॉक्सिकेशन म्हणजे कसंही काही खा पी आणि वागतात लोक, त्याच्या विरुद्ध ऑस्टेरिटी म्हणजे तपस्या करायची. टी म्हणजे ट्रुथफुलनेस, गॅम्बलिंग म्हणजे फसवाफसवी असते, त्याच्या विरुद्ध काय, ट्रुथफुलनेस, प्रामाणिकपणा. सी म्हणजे क्लिनलीनेस, इलिसिट सेक्सच्या विरुद्ध क्लिनलीनेस. आणि एच म्हणजे होलीनेस, चॅन्टिंग, जे आपल्याला पॉझिटिव्ह जो पॉईंट सांगितलेला आहे की 16 माळा जप करायचा रोज. तर हा आहे मॅच फॉर्म्युला. एम फॉर मर्सी, ए फॉर ऑस्टेरिटी, टी फॉर ट्रुथफुलनेस, सी फॉर क्लिनलीनेस आणि एच म्हणजे होलीनेस. जर प्रभूजी म्हणतात की आपल्याला जर कृष्णाशी मॅच करायचं असेल तर आपण, आणि आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये जाऊन कृष्णांचा सहवास घ्यायचा असेल तर आपण हा मॅच फॉर्म्युला वापरला पाहिजे.
भक्तिरसामृत सिंधूमध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे सांगितलेलं आहे की रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत 64, त्यातले पहिले 5 आणि लास्ट 5 जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आणि हे जर अंग आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचे असतील तर प्रभूजी म्हणतात की मॉर्निंग प्रोग्राम जर अटेंड केला, फक्त मॉर्निंग प्रोग्राममध्ये 44 ते 45 अंग यातले आपले पूर्ण होतात आणि ह्याच्यामुळं आपले भक्तीमध्ये वाढ होते. हे भक्तिवर्धन आहे. लास्ट 2 सुद्धा मी थोडक्यात सांगतो कारण ते राहिले की तसेच राहून जातात. एक शेवटचे जे आपले वर्तुणुकीच्या ज्या गोष्टी आहेत, संघत्याग आणि सत्ववृत्ती. संघत्याग म्हणजे काय? गिव्हिंग अप द असोसिएशन ऑफ नॉन डिवोटीज, म्हणजे अभक्त जे आहेत किंवा जे भक्त नाही आहेत त्यांचा आपल्याला संघ त्याग करायचा आहे. तर का करायचा आहे? तर त्याला अभक्तांची जो संघ आहे त्याला म्हणतात संघ, जनसंघ, बॅड असोसिएशन. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला बॅड असोसिएशनमध्ये आपण काय करतो, आपण अभक्तांशी संघ करतो आणि आपण भौतिक गोष्टींबद्दल चर्चा करतो आणि मग आपली भौतिक लालसा जी आहे ना वाढते, लोभ वाढतो आणि मग आपण एकदम कॉम्पिटिटिव्ह मूडमध्ये जातो. ह्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त. भौतिकमध्ये काय असते? कॉम्पिटिशन. माझ्याकडे किती आणि तुझ्याकडे किती, ह्याच्यातच त्याच्या बरोबरीला आलं की पुढचं बघायचं, त्याच्या पुढं असंच चालू राहतं. मग त्याच्यामुळे आपलं काय वाढतं? ग्रीड म्हणजे लौल्यम वाढतं. त्याच्यानंतर आपण काय करतो? अत्यार. म्हणजे आता ह्या ग्रीडमुळे आपण काय करतो? जास्तीत जास्त गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, ह्याला म्हणतात अत्यार. आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय? हार्डवर्क, प्रयास. आणि मग त्यासाठी काय करतो आपण बाहेर पडतो, भक्तांमधून बाहेर पडतो आणि अभक्तांशी जाऊन म्हणजे आपलं संबंध वाढवतो आणि त्यांच्यामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो? अभक्तांच्या संगतीमध्ये जाऊन प्रजल्प करतो. जनसंघ, त्यानंतर लौल्यम, अत्यार, प्रयास आणि प्रजल्प. त्यामुळं आपण अभक्तांचा संघ जो आहे तो कमी केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं जी आपलं जे मन जे आहे ना ते दूषित होतं आणि भक्ती करणं अवघड जातं. जर आपण ह्यांचा संघ म्हणजे अभक्तांचा संघ जर आपण कमी केला तर आपलं जे नॉन डिवोशनल, आता डिवोशनचं एक ट्री आहे आणि नॉन डिवोशनचं एक ट्री आहे. 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे भक्तीचा जो वृक्ष आहे. तसं नॉन डिवोशनचा जो ट्री आहे ते जे आपण मुळच कापतोय, त्यामुळं आपला तो वृक्ष कधी वाढणारच नाही. त्यामुळं आपण नेहमी भक्तांशी संघ ठेवला पाहिजे आहे. आता काय होतं की आपण यूट्यूबवर मग अशी म्हटलं तसं आपण बरेचसे लेक्चर्स ऐकतो. मग काय आहे की कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ह्याचं आपल्याला खरंच ज्ञान पाहिजे. मग बाहेरच्या लोकांचं कधी कधी आपल्याला वाटतं की खूप छान वक्ते आहेत, इस्कॉनशी काही संबंध नाही, काय नाही, दुसऱ्या कल्टमधले असतात पण आपल्याला ते आवडतं. पण प्रभूजी म्हणतात त्यांचं नाही ऐकायचं आपण. का? की जरी ते बोलायला खूप चांगलं बोलत असतील पण ते बऱ्याचदा हे लोक मायावादी असतात किंवा आपल्याला ते भगवंतांविषयी चांगल्या गोष्टी कधी सांगणार नाहीत. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण म्हणजे आपली भक्ती म्हणजे नाश होणार आहे. जसं एखाद्या सापाने जर, विषारी सापाने जर दुधाला टच केलं, आपण ते दूध पिऊ का? नाही पिणार. हे शास्त्रामध्येच सांगितलेले उदाहरण आहे. तर तसं आहे, म्हणजे त्या लोकांकडनं ऐकणं म्हणजे ते कृष्णाच्या सगळ्या लीला सांगणार आणि शेवटी सांगणार की कृष्ण म्हणजे कृष्ण हे भगवंत कधी सांगणारच नाही किंवा नाहीच आहे म्हणून सांगणार. मग तशा ऐकण्याला काय अर्थ नाही आहे. त्यामुळे अशा लोकांचं आपण ऐकलं नाही पाहिजे. कुणाचं ऐकायचं नेहमी? की जे आपले इस्कॉनमधले रेग्युलर भक्त जे असतात, डेडिकेटेडली सेवा करतायत, जे सेवा करतायत ना त्यांचं जास्त ऐकायला पाहिजे. काय होतं, आपण जे सेवा करत नाही त्यांचं ऐकल्याचं काय परिणाम होऊ शकतो? समजा एखादा व्यक्ती कधी मंदिरात येत नाही मॉर्निंग प्रोग्रामला, कधी इव्हिनिंग आपल्या जो आजचा जो साप्ताहिक प्रोग्राम आहे त्याला कधी येत नाही किंवा फेस्टिवलला कधी येत नाही, पण छान छान बोलतो, छान प्रवचन, त्याचं ऐकलं तर काय होणार माहिती आहे, त्याचं आपल्याला आवडणार, ऐकलं छान वाटतं, पण आपली वृत्ती पण त्याच व्यक्तीसारखी व्हायला लागते, त्याच भक्तासारखी व्हायला लागते. मग आपल्यालाही कुठल्या सेवेमध्ये रस नसतो, कारण आपल्याला तो आपण बघतच नाही ना त्यांना सेवा करताना, कारण त्याचा प्रभाव असतो आपल्यावरती. म्हणून अशा व्यक्तींकडनंच नेहमी ऐकलं पाहिजे की जे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं नाही पण सेवेमध्ये नेहमी पुढं असतात किंवा कुठली सेवा दिली तर नाही म्हणत नाहीत किंवा असे अटी घालत नाहीत सेवा करताना. अशा लोकांकडनं आपण ऐकणं, भक्तांकडनं ऐकणं कधीही चांगलं. आणि असे जे लोक असतात ते कुणाशी कनेक्ट करतात आपल्याला?
इस्कॉनशी, प्रभुपादशी, नाहीतर काय लोक खूप भारी भारी बोलतात आणि कनेक्ट कुणाशी करतात, स्वतःशीच फक्त, म्हणजे आपल्याशीच कनेक्शन. ते कधी सांगतच नाहीत की बाबा श्रील प्रभुपाद पण आहेत किंवा त्यांनी हे इस्कॉन स्थापन केलेलं आहे, की इस्कॉन आहे भरपूर मोठी संस्था आहे, जगभर पसरली. ह्याचं कधी जर आपण पुढच्या व्यक्तीला सांगितलंच नाही तर अशा व्यक्तींकडनं ऐकण्यात काही अर्थ नाही. तर नेहमी अशा व्यक्तींकडनं ऐकायचं जे सेवा करतात आणि इस्कॉन आणि प्रभुपादांशी आपल्याला कनेक्ट करतात. जे स्वतःशी कनेक्ट करतात त्यांना काय म्हणतात, कल्ट किंवा पंथ, पर्सनॅलिटी कल्ट म्हणतात. तर अशा लोकांशी आपण संग नाही करायला पाहिजे. आणि जर आपण म्हणजे वाईट लोकांशी संग केला तर काय होतं, आपलं जे मन आहे, मन हे दूषित होतं आणि आपलं पतन व्हायला लागतं. आणि जे भक्तांविषयी वाईट बोलतात ना, अशा लोकांशी कधीही चुकून सुद्धा संग करायला नाही पाहिजे. मला वाटतं चैतन्य महाप्रभू सांगतात की अशी जेव्हा लोक म्हणजे भक्तांची निंदा करतात, ब्लास्फेमी करतात, कानावरती कान बंद करून आपण तिथून पळून गेलं पाहिजे. किंवा एका श्लोकामध्ये असंही सांगतात की म्हणजे म्हणजे आपण आगीत मरण पत्करलं पाहिजे, पण असं आपल्या भक्तांचं निंदा करणं आपण कधीही हे केलं नाही पाहिजे, सहन नाही केलं पाहिजे. आता आपण बऱ्याचदा यूट्यूबवर लेक्चर्स वगैरे बघतो, पण ते क्लिक केल्यानंतर खाली इतका म्हणजे माल मसाला येतो ना की ते कंट्रोल, म्हणजे आपलं जर मन स्थिर नसेल ना ते टाळणं फार अवघड आहे. त्यामुळे प्रभूजी म्हणतात की जे लेक्चर्स ऐकायचे आहेत ना, तुम्ही डाउनलोड करा आणि तेवढंच ऐका. यूट्यूबवर हे बघेल ते बघेल, स्पेशली मुलांना वगैरे आपण ह्या गोष्टीचं ज्यावेळेस ॲक्सेस देतो त्यावेळेस आपल्याला हे चेक किंवा ॲटलिस्ट मध्ये मध्ये बघितलं तरी पाहिजे. तर हे संगत्यागाविषयी आहे. महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो मी आता त्यातल्या. तर एक भक्ती आलोक म्हणून बुक आहे भक्तिविनोद ठाकूरांचं, त्यात खूप ह्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, खूप प्रिंट्स काढलेले आहेत, तेवढं सगळं आता सांगणं शक्य नाही आहे. वाईट संघ किंवा बॅड असोसिएशन म्हणजे काय हे सुद्धा फार क्लिअर सांगितलेलं आहे. असोसिएशन दोन गोष्टींचं नको आहे. एक तर नॉन डिओटीज किंवा कर्मी जे लोक म्हणते त्यांचं असोसिएशन नको आहे, आणि दुसरं म्हणजे स्त्री संघ नको आहे. तर असं नाही की स्त्रिया काय वाईट असतात, पण त्यांच्याशी जी आपली अटॅचमेंट असते ना, आपलं जे आसक्ती असते, दॅट इज रॉंग, ते चुकीचं आहे. आणि वुमनली असोसिएशन म्हणजे काय ह्याचंही परत प्रभुपाद फार छान पद्धत, मॅन फॉर वुमन अँड वुमन फॉर मॅन इज अ वुमन. आता हे समजून घ्या, मी जास्त डिटेलमध्ये सांगणार. मॅन फॉर वुमन अँड वुमन फॉर मॅन इज अ वुमन. म्हणजे वुमन म्हणजे असं नाही की स्त्रिया, मॅन फॉर वुमन दॅट इज ऑल्सो वुमन. आणि कसं असतं की म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे एखादा पुरुष स्त्रीकडे एक एन्जॉयमेंटच्या नजरेने बघतो, किंवा एखादी स्त्री पुरुषाकडे आपल्या भौतिक ज्या गरजा आहेत ते मिळवण्याच्या नजरेने बघते, त्यावेळेस ते दॅट इज वुमन. असं नाही की आपण ज्या भक्तामध्ये पण असतात स्त्री पुरुष, तिथं आपण ह्या नजरेने कुणाकडे बघत नाही. आणि नॉन डिवोटी असोसिएशन म्हणजे कर्मी लोकांचं. आपल्याला अजामिलचं उदाहरण माहिती आहे की जस्ट म्हणजे बघितल्याने सुद्धा किती गोष्टी आपल्या मनामध्ये फरक पडू शकतो. आणि हे झालं असोसिएशन. आणि कधी कधी काय होतं, अभक्तांशी जे आपण संघ करतो ना त्याच्यात काय होतं, कधी कधी आपण त्यांच्याशी प्रचार करायचा आहे किंवा जस्ट आपले संबंध वाढवायचे म्हणून काय करतो, खूप छान छान वागतो, एकदम डिसेंटली आणि जंटल आपण असं वागण्याचा प्रयत्न करतो. पण नंतर हळूहळू काय होतं माहिती आहे का, त्यांच्याशी आपली इतकी जवळीक वाढते, आपण भक्तांपासून कधी दूर जातो आपल्यालाच कळत नाही. आणि मग त्यांचा आपल्यावरती एवढा प्रभाव व्हायला लागतो की ते काहीतरी भौतिक गोष्टी सांगतात, पैसे असे मिळवायचे, असा बिझनेस करायचा, असं काहीतरी करायचं. आणि मग त्या गोष्टींचा एवढा प्रभाव होतो की आपल्याला त्यांचे म्हणजे असं वाटतं की किती हुशार आहे हा व्यक्ती. आणि मग आपण कम्पेअर करायला लागतो भक्तांशी कधी कधी. आणि ह्या प्रोसेसमध्ये, ह्या थिंकिंग प्रोसेसमध्ये आपण भक्तांशी हळूहळू जवळ जायला लागतो आणि भक्तांपासून कधी दूर जातो आपल्याला कळत नाही. आणि मग आपलं पतन होतं. बेसिकली आपण मग नंतर रिस्पेक्ट जो आहे म्हणजे आदर जो करायला पाहिजे भक्तांना, तो आदरसुद्धा करणं आपण सोडून देतो, मग अनादर करायला लागतो. आणि मग आपल्याकडनं पाप नाही अपराध घडायला लागतात. अपराध 10 अपराध जे सांगितले त्यातलं. आणि दुसरं एक अटॅचमेंट्समध्ये काय सांगितले त्यांनी, 2 प्रकारचे अटॅचमेंट्स. हे असोसिएशन सांगितलंय म्हणजे संघ, आणि आता हे आसक्ती 2 प्रकारच्या. एक म्हणजे प्रिज्युडिसेस म्हणजे पूर्वग्रह, आणि दुसरं म्हणजे असेट्स.
आपल्या मालमत्तेपाशी विषयी आपली अटॅचमेंट. जे आपले पूर्वग्रह असतात, मी असा आहे, मी तसा आहे, भारी आहे, मी उच्च कुळातला आहे, आणि खालच्या कुळातला आहे, किंवा मी फार शिकलेला आहे, किंवा खूप आपण धामामध्ये जातो यात्रेला त्यावेळेस पण बघतो की धामवासी या असे करतात तसे करतात, आपण त्या नजरेने बघतो, कारण आपण एक सर्वसामान्य लोक समजत असताना हे जे पूर्वग्रह आहेत ना, हे आपण काढले पाहिजे, ही आसक्ती काढली पाहिजे. आणि मालमत्तेविषयी, माझा प्लॉट, माझी गाडी, माझा बंगला, खूप गोष्टी असतात. हे ते खूप भारी सांगतात प्रभूजी, आय मी माय, हे सगळं माझं, मी, माझा, ते असतात ना. मला वाटतं ते काहीतरी 4 वेळा पण असतात, मी आणि माझा काहीतरी त्याच्यातल्या. तर ह्या आपण सोडल्या पाहिजेत. आणि हे कधी, ह्याची आपली आसक्ती जी आहे ना, वाईट गोष्टींची जो संघ आहे आणि वाईट गोष्टींची जी आसक्ती आहे, ती कशी जाऊ शकते? एकाच गोष्टीनं, की आपल्याला भक्तांचा संघ करायचा आहे. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे स्वतः चैतन्य महाप्रभूंनी दिलेलं आहे की ते सदैव भक्तांच्या सोबतच राहायचे, एकटे कधी राहायचे नाही. ठीक आहे. आता जर आपण अभक्तांशी संघ केला तर आपलं मन दूषित होतं. त्यामुळे आपण नेहमी हा प्रयत्न केला पाहिजे की आपण भक्तांचा संघ करू. आणि जे गृहस्थ आहेत, गृहस्थांचं आणि म्हणजे स्त्रियांशी संबंध कसा असावा, तर प्रायव्हेटली कधी कुणी स्त्री पुरुषांनी भेटू नये, बोलू नये. इवन म्हणजे ते भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की स्वतःनी एखाद्या व्यक्तीने, गृहस्थाने स्वतःच्या पत्नीशी पण जास्त आसक्ती नसावी. जर असेल तर आपली भक्तीमध्ये वाढ होणं डिफिकल्ट असते. आपण म्हणजे जे मटेरियल ऑक्युपेशन, आपले जे काही ऑक्युपेशन आहेत, म्हणजे आपले जे काही बिझनेस आहेत ते करायचं, आपण आपलं हृदय कधी त्याला द्यायचं नाही, म्हणजे आपल्या बिझनेसच्या प्रेमात कधी पडायचं नाही. आणि किती कमवलं पाहिजे की आपल्या गोष्टी आपल्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत आपल्या व्यवस्थितपणे पार पडू शकू, आणि आपल्याला सेन्स ग्रॅटिफिकेशन करायला वेळ मिळेल, आणि पैसे राहतील इतकं आपण पैसे कमवायचेच नाही, करणार कसं? आणि परत त्याच्यात अटॅचमेंट्सच्या अजून खूप सांगितलेल्या गोष्टी. एन्शियंट अटॅचमेंट्स अँड प्रिज्युडिसेस, म्हणजे पूर्वग्रह जे असतात ना, त्यात 2 प्रकार असतात. परत एन्शियंट, प्राचीन, आणि वर्तमान. प्राचीन म्हणजे आपल्या पूर्वजन्मांमुळे काय आपले पूर्वग्रह असतात. आपल्याला कधी कधी वाटतं हे असं कधीतरी आधी घडलेलं की काय, किंवा स्वप्नात बघितलं होतं की काय, हे आपले पूर्वजन्मीचे काय प्रिज्युडिसेस असतात, पूर्वग्रह असतात ते आपल्या मनात. त्याचा आपल्याला पण आत्ता पण कधी कधी अनुभूती होते. आणि आता वर्तमान आयुष्यामुळे जे काही पूर्वग्रह म्हणजे तयार झालेले असतात ते आत्ताचे करंट असतात. आणि हे सगळ्यांना जर बाहेर पडायचं असेल तर काय मार्ग आहे? साधू संघ हा एकमेव मार्ग आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं साधू संघ इज द ओनली रेमेडी फॉर प्रिज्युडिसेस. रामानुजाचार्य सांगतात, आपण भक्तांशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि अभक्तांशी किंवा कर्मी लोकांशी कधीही प्रेमाने वागलं नाही पाहिजे. हे झालं संघांबद्दल. कधीही आपण भक्तांशी आर्ग्यू, डिबेट्स वगैरे वादविवाद करायला नाही पाहिजे. एकादशी व्रत एक फॉलो केलं पाहिजे, कारण जेणेकरून आपलं जे पॅशन आहे ते पॅशन कमी होतं, आणि आपली जी भोग करण्याची वृत्ती आहे ना ती पण कमी होती. या 2 गोष्टीसाठी एकादशी व्रत फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि आता शेवटचा जो मुद्दा आहे सत्ववृत्ती म्हणजे साधू संघ. आपले जे पूर्वीचे आचार्य आहेत त्यांनी जे आपल्याला मार्ग दिलेला आहे त्यांच्या मार्गावरती आपण फॉलो करायचं आहे. जसं की रोज सकाळी म्हटलं 4 वाजता उठायचं, मंगलारती अटेंड करायची, भागवतम रीडिंग आणि कीर्तन वगैरे करायचं. आणि एकच फक्त मुद्दा सांगतो आता की गृहस्थ, खूप मुद्दे आहेत पण गृहस्थांनी कसं राहायला पाहिजे एवढं एक सांगतो आणि आपला आजचं लेक्चर संपवतो. टू मेक मनी अँड टू एन्जॉय अकॉर्डिंग टू स्क्रिप्चरल इंजेक्शन, म्हणजे पैसे एवढेच कमवायचे की आपण आपलं म्हणजे घर व्यवस्थित चालवू शकू आणि प्रमाणात सांगितलं म्हणजे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच आपण फक्त थोडंसं उपभोग घेऊ शकू. टू परफॉर्म सॅक्रिफाईस, म्हणजे सॅक्रिफाईस काय कलियुगामध्ये? हरिनाम चॅन्टिंग करायचं आणि ऑब्झर्व रिलिजियस रिच्युअल्स, म्हणजे जे काही विधी आहेत आपले धार्मिक विधी ते फॉलो करायचे.
टू प्रोटेक्ट अँड नरिश फॅमिली मेंबर्स, म्हणजे आपले जे आपल्यावर जे अवलंबून आहेत, आपली पत्नी असेल, मुलं असेल आणि आईवडील असतील, त्यांचं आपण प्रोटेक्शन आणि नरिशमेंट म्हणजे त्यांचं पालनपोषण करायचं. टू टीच चिल्ड्रन स्पिरिच्युअल व्हॅल्यूज, म्हणजे आध्यात्मिक मूल्य आपण मुलांना शिकवली पाहिजे. आणि टू गिव्ह चॅरिटी, एस्पेशली कोणासाठी, पुअर आणि ॲनिमल्स. तर हे एवढं आपण गृहस्थ लाईफमध्ये करायला पाहिजे. आणि बाकी जसं सांगितल्याप्रमाणे उत्साहात निश्चय, धैर्य, तत्तत् कर्म प्रवर्तनात, संगत्याग सतवृत्ते, हे आपण 6 जर गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच आपण भक्तीमध्ये आपली प्रगती होईल. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आपण खूप शांतपणे आणि एवढा उशीर झाला